गुड. सो तुमचा संडे जो आहे तो चांगला होईल. तुम्हाला आपल्या आजच्या वेबिनारमध्ये, आजच्या या क्लासमध्ये, ओके, मी एक तुम्हाला स्ट्रॅटेजी सांगणार आहे. एक स्ट्रॅटेजी जी की एव्हरग्रीन स्ट्रॅटेजी आहे. त्या स्ट्रॅटेजीनुसार तुम्हाला कधीच लॉस होणार नाही. ओके. शेअर मार्केटमध्ये तुम्हाला त्या स्ट्रॅटेजीने जर काम केलं तर तुम्हाला लॉस होणार नाही. अशी पॉवरफुल स्ट्रॅटेजी तुम्हाला मी आजच्या या क्लासमध्ये सांगणार आहे. सो क्लासला, वेबिनारला तुम्ही एंड पर्यंत अटेंड करा. ओके. काय काय स्टेप्स घ्यायचे आहेत, कसं कसं त्याच्यात काम करायचं आहे, सर्व A to Z पॉइंट मी याच्यात क्लिअर करून देणार आहोत. मी शेअर मार्केट काय आहे ते आज सांगणार नाही. रेग्युलरली आमचे वेबिनार होतात, त्याच्या शेअर मार्केट विषयी आम्ही वेगवेगळी माहिती देत राहतो. पण हा वेबिनार ज्यांना शेअर मार्केट बद्दल थोडीफार माहिती आहे आणि ज्यांना बिलकुल माहिती नाही, ओके, ऍडव्हान्स लेवलच्या लोकांसाठी नाही, जे शेअर मार्केटमध्ये ऑलरेडी काम करत आहेत आणि खूप सारं प्रॉफिट घेत आहेत, हा कदाचित त्यांच्यासाठी नसू शकतो. जे नवीन आहे, ज्यांना मार्केटबद्दल काही नॉलेज नाही आणि ज्यांनी सुरुवात केलेली आहे मार्केटमध्ये, हे त्यांच्यासाठी आहे. जे ऍडव्हान्स लेवलचे आहेत, म्हणजे मार्केटमधून एक त्यांच्या पगारासारखं इन्कम घेत आहेत, हे कदाचित त्यांच्यासाठी नाही, कारण की ते ऍडव्हान्स लेवलवरती काम करतात, तर त्यांचे हे कॉन्सेप्ट झालेले असतील कदाचित. सो जे नवीन शिकायचं आहे, जे थोडेफार बिगिनर आहेत, त्यांच्यासाठी हा वेबिनार आहे. ओके. तुम्ही एकदा, सो तुम्ही कोणी जर ड्रायव्हिंग करत असेल तर प्लीज वेबिनार अटेंड करू नका. ओके. टीव्ही बघत असेल तर वेबिनार अटेंड करू नका. कुठं बाहेर फिरत असाल, झोपून वेबिनार बघत असाल तर प्लीज झोपून घ्या, वेबिनार नका अटेंड करू. कारण की एवढं सोपं नाही शेअर मार्केट की तुम्ही झोपून पैसे कमा. सो प्लीज तुम्ही उठा, नीट बसा, पेन पेपर हातात घ्या आणि वेबिनारला अटेंड करा, वेबिनार वॉच करा. ओके. खूप पॉवरफुल आणि खूप इम्पॉर्टंट लेसन याच्यामध्ये होणार आहे. हा पुढचा जो 1 तास आहे हा खूप महत्वाचा होणार आहे. सो इन्शुअर करा की तुमच्याकडे कमीत कमी 1 तास असला पाहिजे. 1 तास नसेल सो प्लीज नका बघू, दुसरं कुठलं तरी काम करून घ्या जे इम्पॉर्टंट असेल ते, कारण की कमीत कमी आपलं वेबिनार 1 तास चालणार आहे. इज इट गुड? सो आपण स्टार्ट करू शेअर मार्केटमध्ये. शेअर मार्केटमध्ये किती प्रकारे काम होते, शेअर मार्केटमध्ये किती प्रकारे काम होते आणि कुठल्या सेगमेंटमध्ये काम होते. सेगमेंट म्हणजे काय? कुठले प्रकार आहेत शेअर मार्केटमध्ये, कुठले प्रकार आहे शेअर मार्केटमध्ये, वेगवेगळे प्रकार आहेत काम करण्याचे. वेगवेगळे प्रकार, प्रकार म्हणजे जे विभाग असतात. जसं मी म्हटलं की मला ग्रॅज्युएशन करायचं आहे किंवा तुम्हाला कोणाला ग्रॅज्युएशन करायचं आहे, तर ग्रॅज्युएशन आपण आर्ट्समध्ये पण करतो, कॉमर्समध्ये पण करतो, सायन्समध्ये करतो, इंजिनिअरिंगमध्ये करतो, मेडिकलमध्ये पण करतो. ते काय झालं, ते झालं ग्रॅज्युएशन. बरोबर. कुठल्याही फील्डमध्ये करा तुम्ही, कुठल्याही सेक्टरमध्ये करा, तुम्हाला काय म्हटलं जाईल, ग्रॅज्युएट झाला आहे. बरोबर. तसं शेअर मार्केटमध्ये पण असे वेगवेगळे सेगमेंट आहेत. बरोबर. तुम्ही त्याच्यातल्या कुठल्याही सेगमेंटमध्ये काम करू शकता. मग आपण काय म्हणू शकतो, मी शेअर मार्केटमध्ये काम करतोय. राईट. सो असे सेगमेंट आहेत. एक आहे इक्विटी सेगमेंट. इक्विटी. ओके. काय असते इक्विटी सेगमेंट ते पण मी सांगतो. आधी सेगमेंट बघून घेऊ आणि एक्सप्लेन करतो मी तुम्हाला. इक्विटी सेगमेंट असतो, एक असतो कमोडिटी, ते पण सांगतो काय असतो कमोडिटी. दुसरा असतो करन्सी. ओके. इक्विटी, कमोडिटी आणि करन्सी, हे मुख्य 3 सेगमेंट स्टॉक मार्केटमध्ये आहेत. इक्विटी, कमोडिटी आणि करन्सी. त्यालाच फॉरेक्स पण म्हटलं जाते. आता हे क्रिप्टो वगैरे हे खूप नवीन आलेले आहेत, त्याच्यावरती आपण जाऊ नये. सो इक्विटी म्हणजे काय? इक्विटी म्हणजे रिअल शेअरची बाईंग अँड सेलिंग करणं. शेअर, शेअर म्हणजे भागीदारी करणं कोण्या कंपनीसोबत. ओके. शेअर बाय करणं, शेअर खरेदी करणं, इन्व्हेस्टमेंट करणं म्हणजे कोण्या कंपनीसोबत आपण जेवढे पैसे दिले आहेत तेवढ्या पर्सेंटची आपली त्याच्यामध्ये भागीदारी झालेली आहे. त्याला म्हणतात इक्विटी सेगमेंट. त्याला काय म्हणतात? इक्विटी सेगमेंट. ओके. त्यालाच म्हणतात इक्विटी सेगमेंट, त्यालाच म्हणतात शेअर बाय करणे. ओके. हा एक सेगमेंट झाला. दुसरा एक कमोडिटी. कमोडिटी, कमोडिटी म्हणजे काय? आपण आपल्या शेतात खूप सारं पिकं होतात. शेतात डाळा होतात, तुरीची डाळ, हरभऱ्याची डाळ, चना डाळ, मुंगाची डाळ. ओके. कॉटन होतो, सोयाबीन होतो. बरोबर. सो हे झाले कमोडिटी प्रोडक्ट्स. नंतर खनिज, खनिज म्हणजे जमिनीच्या आतमधून सापडते, ते समुद्राच्या आतमध्ये सापडते. काय सापडते जमिनीच्या आतमध्ये? कच्चं तेल, क्रूड ऑइल, निकेल, नंतर सोनं, चांदी, जस्त, हे झाले कमोडिटी प्रोडक्ट्स. ओके. सो हे एक प्रकारचं ट्रेडिंग आहे, याला म्हणतात कमोडिटी. एक आहे इक्विटी. इक्विटी झालं, कमोडिटी झालं. तिसरं आहे करन्सी. करन्सी म्हणजे काय?
जे चलन असते, जे पैसे असतात, आपले जे पैसे असतात, डॉलर, रुपीज, सो जे वेगवेगळे देश आहेत, या देशाच्या चलनावरती ट्रेडिंग होते. त्याला म्हणतात करन्सी मार्केट. ओके. हे दोन करन्सी आणि कमोडिटी ते मार्केटचे जे ट्रेडिंग आहे किंवा हे जे शेअर मार्केट आहे, हे थोडं ऍडव्हान्स लेवलचं आहे आणि नवीन लोकांनी त्याच्यात सध्या जाऊ नये. ओके. कुठलं? कमोडिटी आणि करन्सी. त्याच्यात पहिलं म्हणजे की ऍडव्हान्स लेवलचं आहे आणि त्याच्यासाठी कॅपिटल जे आहे, जे पैसा जो आहे, ते शिकण्यासाठी थोडा जास्त लागतो. पैसा जास्त लागतो. कुठलाही बिझनेस धंदा करण्यासाठी, इन्व्हेस्टमेंटसाठी आपल्याला पैसा लागेल ना. सो त्याच्यासाठी जास्त लागते. जे नवीन आहेत शेअर मार्केटमध्ये, जे बिगिनर आहेत, ज्यांना शेअर मार्केटमध्ये काम चालू करायचं आहे एकदम बेसिक लेवल पासून, सो त्यांच्यासाठी सर्वात बेस्ट सेगमेंट आहे इक्विटी सेगमेंट. इक्विटी सेगमेंटचे काय बेनिफिट्स आहेत सांगतो. इक्विटी म्हणजे कंपनीचे शेअर आपण बाय करणं. ओके. व्हर्च्युअली कंपनीमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट केली, कंपनीचे आपण इक्वल पार्टनर झालं, त्यालाच म्हणतात इक्विटी. इक्वल पार्टनर झालो म्हणजे आपण जर 10,000चे शेअर केले आणि कंपनीचं कॅपिटल जर पूर्ण कंपनीचं टर्नओव्हर जर 1 लाख रुपयाचं आहे, कंपनीचं टर्नओव्हर जर 1 लाख रुपयाचं आहे आणि त्याच्यात जर आपण 10,000 रुपये दिले कंपनीला, आपली भागीदारी किती झाली? कमेंटमध्ये सांगा किती झाली. किती पार्टनरशिप झाली आपली? पूर्ण कंपनी 1 लाख रुपयाची आहे आणि आपण त्याच्यात 10,000 रुपये दिले कंपनीला, आपली पार्टनरशिप किती झाली? एवढं गणित यायला पाहिजे शेअर मार्केटमध्ये. बेसिक लेवलचं मॅथमॅटिक्स आहे. 10%. करेक्ट. ओके. सो आपण कंपनी किती पर्सेंट पार्टनर झालो? 10%. ओके. चॅट बॉक्स मध्ये टाईप करायचं, बोलायचं, ऍक्टिव्ह राहायचं. तुम्ही शेअर मार्केटमध्ये काम करताय म्हणजे तुम्ही बिझनेस करत आहात आणि बिझनेसमॅनला 360 डिग्रीनं विचार करावा लागतो. ओके. सो खूप ऍक्टिव्हली काम करावं लागतं. शेअर मार्केटमध्ये काम करणं म्हणजे जॉब करणं नाही. ओके. गेले थोडा वेळ काम केले, घरी आले नाही. ओके. बिझनेस आहे. नाव सो इक्विटी मध्ये जेव्हा काम करतो, इक्विटी सेगमेंट, सो इक्विटी सेगमेंटमध्ये पण काही प्रकार आहेत. ओके. इक्विटी सेगमेंटमध्ये पण काही लेवल आहेत. ओके. लेवल म्हणजे काय? प्रकार म्हणजे काय? थोडंसं सोपं लेवलचं आणि थोडंसं कठीण लेवलचं, अशा भाषेत सांगितलं तर तुम्हाला लवकर समजेल. थोडंसं सोपं आणि सोप्याच्या वरचं थोडं कठीण. बरोबर. सो सोपं काय आहे आणि कठीण काय आहे आणि लोक कुठं चुकतात, शेअर मार्केटमध्ये लोकांचा लॉस का होतो. ओके. शेअर मार्केटमध्ये लोकांचा लॉस का होतो? मार्केटमध्ये इक्विटी मध्ये जेव्हा काम करायचं असते किंवा इक्विटी बाजारात जेव्हा काम करायचं असते, त्याचे जे प्रकार आहेत, त्याचे जे स्टेप्स आहेत, ते लोक विसरतात की मला कुठली पायरी आधी चढायची आहे. मला सांगा, एखाद्या एखाद्या घराला जर 10 पायऱ्या असतील, तर मला एक एक पायरी चढणे योग्य राहील? आपण जेव्हा पहिल्यांदा त्या घरात जात आहोत, फर्स्ट टाइम जर त्या घरात एंटर करतोय, की एक एक पायरी चढणं योग्य राहणार की डायरेक्टली 5व्या पायरीवर जम्प करायचं, नंतर 10व्या पायरीवर जम्प करायचं? काय वाटते? एक एक पायरी, स्टेप बाय स्टेप जर आपण गेलो तर इझिली 10व्या पायरीपर्यंत, 10व्या स्टेप पर्यंत पोहोचू शकतो. जर आपण 5व्या पायरीवर चढलो, शक्यता खूप कमी आहे जे आपण जम्प करू शकू. आणि 5व्यावर डायरेक्ट 10व्या पायरीवरती जर जम्प करायचा प्रयत्न केला तर खूप रिस्की होईल. ऍक्सिडेंट होऊ शकतो, आपल्याला लागू पण शकते. बरोबर. खूप रिस्की होईल. बस तसंच आहे शेअर मार्केटमध्ये. ज्या पायऱ्या आहेत, इक्विटी मार्केटमध्ये ज्या पायऱ्या आहेत, ती सर्वात सोपी पायरी जी आहे, ती आहे स्विंग ट्रेडिंगची. स्विंग. स्विंग म्हणजे काय? स्विंग म्हणजे लहान बाळाचा पाळणा. स्विंग ट्रेडिंग ही सर्वात सोपी पायरी आहे. ओके. स्विंग ट्रेडिंग एक कन्सिस्टन्स इन्कम जनरेट करण्याचा सोर्स आहे. तुम्ही एक तुमचं सेकंड इन्कम सोर्स आरामात बनवू शकता घरी बसल्या बसल्या काम करून. ओके. घरी बसल्या बसल्या म्हणजे शेअर मार्केटमध्ये जे काम होते ते घरी बसूनच होते, ऑनलाईन होते. घरी म्हणजे तुमच्या ऑफिसमध्ये पण करू शकता, गार्डन मध्ये बसून करू शकता आणि कुठं गेस्ट गेले त्यांच्या घरी बसून पण तुम्ही करू शकता. ओके. तिथं फक्त तुम्हाला इंटरनेटची अवेलेबिलिटी पाहिजे, तुमचा मोबाईल पाहिजे चांगला किंवा लॅपटॉप पाहिजे आणि इंटरनेटची अवेलेबिलिटी पाहिजे तुमच्याकडे, तुम्ही घरी बसून काम करू शकता. तो सर्वात सोपी पद्धत जी आहे ती आहे स्विंग ट्रेडिंगची. स्विंग पेक्षा जे ऍडव्हान्स आहे ते आहे इक्विटी इंट्राडे. इक्विटी इंट्राडे. इंट्राडे म्हणजे काय? इंट्राडे हा असा प्रकार आहे की ज्या प्रकारात शेअर मार्केटचं सर्वात जास्त नाव बदनाम झालेलं आहे. शेअर मार्केटचं जे नाव डॅमेज झालेलं आहे, लोकांनी शेअर मार्केटला जे वाईट म्हटलेलं आहे, ते फक्त इंट्राडे ट्रेडिंगमुळे म्हटलेलं आहे. का माहितीये का? की लोक पहिली पायरी सोडतात आणि डायरेक्ट 5व्या पायरीवरती जम्प करतात, जे काही त्यांना माहिती नसते की काय करायचं आहे म्हणून.
मग तिथे गेल्यानंतर त्यांचं लॉस होतो, नुकसान होते. ते पडतात, त्यांना जखमा होतात. मग म्हणतात शेअर मार्केट सट्टा आहे, गॅम्बलिंग आहे. बरोबर? तुम्ही जर नीट पायऱ्या चढत गेले, तर तुम्हाला काहीच होणार नाही. स्टेप जर तुम्ही व्यवस्थित चालले, तर काहीच होणार नाही. जेव्हा एखादं बाळ जन्माला येते ना, शेअर मार्केटमध्ये एंटर करणं म्हणजे असं समजायचं की माझा जन्म झालेला आहे नवीन. मी लहान बाळ आहो. लहान बाळ कसं 6 महिने बेडवर राहते, पाळण्यात राहते, झोपलेलं राहते. 6 महिन्यानंतर त्याच्या ॲक्टिव्हिटी चालू होतात लेफ्ट राईट, लेफ्ट राईट. लेफ्ट राईट ॲक्टिव्हिटी झाल्यानंतर थोडंसं ते पोटावर येते. पोटावर आल्यानंतर ते नीवरती येते, गुडघ्यावरती. गुडघ्यावर आल्यानंतर थोडं उभं राहायचा प्रयत्न करते. उभं राहिल्यानंतर ते चालायचा प्रयत्न करते. चालताना खूप वेळा पडते. मग ते चालायला लागते, धावायला लागते, पळायला लागते. नंतर ते मोठं होते. बरोबर? सो अशा स्टेप्स घ्याव्या लागतात शेअर मार्केटमध्ये, की छोट्या-छोट्या स्टेप्स घेऊन, बेबी स्टेप्स घेऊन तुम्ही सक्सेस होऊ शकता. त्या स्टेप्स मी तुम्हाला शिकवणार आहोत, सांगणार आहोत आणि त्याच्यावरतीच आपण डिस्कस करणार आहोत. ओके. सो इंट्राडेमुळे काय होते, की इंट्राडेचं एक सिंपल डेफिनेशन आहे, की तुम्हाला मार्केटचे जे अवर्स आहेत, सकाळी 9:15 ते 3:30च्या दरम्यान काम करायचं असते आणि त्या 9:15 ते 3:30च्या त्या टाइम हॉरिझॉनमध्ये 6.25 तासामध्येच तुम्हाला फायनल करायचं असते, डिसाईड करायचं असते, की शेअरमध्ये मला लॉस होऊ शकतो की प्रॉफिट होऊ शकतो. मी जे शेअर खरेदी करेल त्याच्यामध्ये मला लॉस होऊ शकतो की प्रॉफिट होऊ शकतो ते आपल्याला तेव्हाच डिसाईड करायचं आहे. सो ते थोडंसं रिस्की बनते. ते थोडंसं रिस्की बनते, थोडं नाही खूप जास्त रिस्की बनते. आपण नवीन असतो. ओके. आपण खूप नवीन असतो आणि नवीन असताना जर एवढ्या मोठ्या एवढी मोठी जर जंप घेतली, तर ते शक्य होत नाही. कारण की आपण एक स्टेप स्किप केलेली आहे. डायरेक्ट 5व्या पायरीवरती आपण जंप केलेला आहे. पहिल्या पायरीवरून गेलो नाही, तर हाय प्रोबॅबिलिटी आहे की तिथं नुकसानच होईल. आणि लोकांचं तिथं नुकसान होते, लॉस होतो. नंतर मार्केट खराब आहे, मार्केटमध्ये पैसा बुडतो, मार्केट सट्टेबाजी आहे. पहिलं म्हणजे ते न शिकता तिथं चढतात. न शिकता तिथं शेअर मार्केटमध्ये येतात आणि डायरेक्ट 5व्या पायरीवरती जातात, जे की चुकीचं आहे. त्याच्यानंतर दुसरी स्टेप आहे त्याच्यावरची ती जी आहे डेरिव्हेटिव्ह सेगमेंटची. इक्विटी मधलं मी तुम्हाला सांगतो इक्विटी सेगमेंट आहे, डेरिव्हेटिव्ह सेगमेंट आहे. डेरिव्हेटिव्ह म्हणजे नॉर्मली त्याला म्हणतात फ्युचर अँड ऑप्शन. तुम्ही नाव ऐकलं असेल. फ्युचर अँड ऑप्शन मध्ये लोक करोडपती झालेले आहेत आणि रोडपती पण झालेले आहेत. फ्युचर अँड ऑप्शन मध्ये ती ती आहे तिसरी स्टेप. पहिली स्विंग, नंतर स्विंग नंतर इंट्राडे, इंट्राडे नंतर फ्युचर ऑन ऑप्शन ज्याला डेरिव्हेटिव्ह सेगमेंट म्हटलं जाते. डेरिव्हेटिव्ह सेगमेंटमध्ये लोक करोडपती झालेले आहेत, होतातही आणि रोडपती पण झालेले आहेत. काही लोक या दोन्ही स्टेप स्किप करतात. स्विंग ट्रेडिंगची पण, इंट्राडेची आणि डायरेक्ट ऑप्शनवरती जम्प करतात. का? की त्याच्यात पैसे जे आहेत ना ते खूप फास्ट बनतात. खूप प्रॉफिट बनते त्याच्यामध्ये. खूप खूप जास्त प्रॉफिट होतो. ओके. तुमचे पैसे एका दिवसात डबल होतात. तुम्ही ₹5,000 इन्व्हेस्टमेंट घेऊन जर त्याच्यात काम करत आहात, तर तुमचे 5 10,000 पण होऊ शकतात आणि 5,000चे 0 पण होऊ शकतात. मग ते काही गॅम्बलिंग नाही, तो काही सट्टा नाही आहे, की 5 झाले तर 5 10 होऊ शकतात किंवा मग 0 पण होऊ शकतात. ते एक सिस्टमॅटिक प्रोसेस आहे. त्याचा अभ्यास आहे. मार्केटचा स्टडी करावा लागतो त्याच्यासाठी. ते स्टडी केल्यानंतर त्याच्यात आपण सक्सेस होतो की नाही होत, हे आधी ओळखावं लागते. आज मला काम करायचं आहे की नाही करायचं हे डिसाईड करावं लागते. आणि लोकं काहीच विचार करत नाही. डायरेक्टली ऑप्शनमध्ये जंप करतात. एखाद 2 वेळा प्रॉफिट होतो, नंतर त्यांना लॉस होतो. ओके. कुठलाही अभ्यास न करता 5वी पायरी सोडा, डायरेक्टली 10व्या पायरीवरती तुम्ही जंप करण्याचा प्रयत्न करत आहात. ते की खूप चुकीचं आहे. माझी सर्वांना रिक्वेस्ट आहे, तुम्ही जर आता शेअर मार्केटमध्ये काम करत असाल, तुम्ही एंटर करत असाल, तर तुम्ही सिस्टमॅटिक वेने त्याच्यात या. त्याच्यात काम करा. डायरेक्टली जंप करू नका. शेअर मार्केट खूप मोठं फ्युचर आहे शेअर मार्केटमध्ये. का बरं शेअर मार्केटमध्ये फ्युचर आहे? की आपल्या देशाची जी पॉप्युलेशन आहे, जी की 150 कोटीच्या आसपास आहे. त्याच्यातले फक्त 15% लोक शेअर मार्केटमध्ये रजिस्टर्ड आहेत म्हणजे त्यांचे अकाउंट्स आहेत आणि त्याच्यातले ऍक्टिव्हली काम पण करत नाही आहेत. सो आपल्या देशामध्ये जो स्कोप आहे मार्केट वर जाण्याचा तो खूप जास्त आहे. मार्केटमध्ये प्रॉफिट कमावण्याचा स्कोप जो आहे तो खूप जास्त आहे. पॉप्युलेशनच्या फक्त 10 ते 15% लोक आहेत. सो इमॅजिन करा आपण आपलं एवढं वय झालेलं आहे. तुम्ही ज्या काही वयाचे आहात तुम्ही इमॅजिन करा की तुम्ही स्वतः इमॅजिन करा की मी किती उशिरा मार्केटमध्ये एंटर करतो. तर तुमच्यासारखे माझ्यासारखे लाखो लोक करोड लोक आपल्या देशात आहेत. करोड लोक आहेत. सो आपल्यासमोर खूप मोठा स्कोप आहे काम करण्यासाठी. सो बट आधी आपल्याला लर्निंग वरती फोकस करावा लागतो. शिकावा लागतो स्टॉक मार्केट. जर तुम्ही ह्या गोष्टी नाही केल्या तर रेकॉर्डेड आपण व्हिडिओमध्ये सांगतोय, क्लासमध्ये सांगतोय की तुम्ही सक्सेस नाही होणार शेअर मार्केटमध्ये. ओके.
सो चालेल. सो जो प्रकार मी तुम्हाला आज सांगणार आहोत, हे तर झालं मार्केट बद्दल, इक्विटी सेगमेंट, डेरिव्हेटिव्ह सेगमेंट. आपण जो स्विंग ट्रेडिंगचा जो कॉन्सेप्ट आहे, जो सर्वात सोपा आहे, त्याच्यात कसे शेअर बाय करायचे मी तुम्हाला सांगणार आहे, की कुठले शेअर त्याच्यात बाय करायचे आहेत, किती वाजता ते शेअर बाय करायचे आहेत, त्याच्यातून तुम्हाला प्रॉफिट किती होऊ शकतो आणि लॉस होण्याची किती प्रोबॅबिलिटी आहे, हे सर्व सांगणार. तुम्ही त्याच्यात रोज, आठवड्यातून 5 दिवस मार्केट चालू असते, आठवड्यातून 5 दिवसापैकी रोज त्याच्यात तुम्ही बाईंग अँड सेलिंग करू शकता डेली. सिस्टम बनवून देणार आहोत की तुम्हाला चार्ट बघण्याची पण जास्त गरज राहणार नाही. टेक्निकल अनालिसिस करण्यासाठी चार्ट बघावा लागतो, चार्ट पण तुम्हाला जास्त बघावा लागणार नाही. मी एक तुम्हाला एक्सेल शीट देणार आहे, त्या एक्सेल शीटवरून तुम्हाला रोज चेक करायचं आहे, एक्सेल शीट बघून, की आज मला कुठला शेअर बाय करायचा आहे. एक्सेल शीट देणार आहे, त्याला गुगल फायनान्स शीट म्हणतात. ती शीट मी तुम्हाला देणार आहे. ती शीट तुम्हाला रिकमेंडेशन देईल की आज मला कुठले शेअर बाय करायचे आहेत, कुठल्या कंपनीचे शेअर बाय करायचे आहेत, कुठले बाय करायचे नाही आहे. तुम्हाला सिम्पली तुमच्या अकाउंटमध्ये लॉग इन करायचं आहे आणि त्या शीटमध्ये जो शेअर येईल तो तुम्हाला त्याची ऑर्डर द्यायची आहे. मी ऑर्डर कशी द्यायची आहे ते पण मी सांगणार आहे. ओके. सो सर्वजण रेडी आहेत का? प्लीज टाईप रेडी. मला कळेल की येस, माझं बोलणं तुम्हाला समजत आहे. येस. गुड. सर्वांना आवाज येतोय माझा? गुड. येस. व्हेरी गुड. सो माझा मला आवाज येत आहे कोणाचाच? का बरं? माझ्याशी बोला कोणीतरी. हा. आता क्लिअर आले. आहे आवाज. गुड. गुड. स्टुडंट पैकी कोण आहे का? हो सर. गुड. कोण आहे प्लीज बोला हो माझ्याशी. सर. गुड. संतोष कोल्हटकर. संतोष सर. ओके. प्लीज कंटिन्यू. ओके. येस मॅडम. चालेल. ओके. सो आपण सिस्टम शिकू. सिस्टम तुम्हाला सांगतो काय आहे, कसं करायचं आहे. तर ओके, प्लीज माईक बंद करा, व्हिडिओ बंद करा सर्वजण. डिस्टर्बन्स होऊ देऊ नका. डिस्टर्बन्स झाला तर मला नाईलाजाने तुम्हाला रिमूव्ह करावं लागेल क्लासमधून. प्लीज. सर्व लोक इम्पॉर्टंट टाईम इथं देत आहेत, तुमच्यामुळे त्यांना डिस्टर्बन्स नाही झालं पाहिजे. प्लीज काळजी घ्या. तुमच्या बाजूला गोंधळ असेल तर तुझा माईक कम्प्लिटली बंद ठेवा. प्लीज, माझी रिक्वेस्ट आहे सर्वांना. ओके. सो स्टॉक मार्केटमध्ये जे मी तुम्हाला सांगितलं की इक्विटी सेगमेंट, इक्विटी सेगमेंट म्हणजे आपण कंपन्या ज्या असतात, टोटल स्टॉक मार्केटमध्ये 7,500 पेक्षा जास्त कंपनी लिस्टेड आहेत. मोर दॅन 7,500 कंपनी लिस्टेड आहेत. त्या कंपन्यांची काही कॅटेगरी बनवलेली आहे. जसे ए लेवलची कंपनी, ए ग्रेड, बी ग्रेड, सी ग्रेड, डी ग्रेड, अशी ग्रेड आहे. म्हणजे काय? ज्या कंपन्यांचं जास्त भांडवल आहे, ज्या कंपन्यांचं जास्त कॅपिटल आहे, त्या कंपन्यांना वरच्या ग्रेडवरती ठेवलेलं आहे. ओके. मार्केटच्या भाषेत त्याला म्हणतात लार्ज कॅप कंपनीज. लार्ज कॅप म्हणजे कॅपिटल, लार्ज म्हणजे जास्त. लार्ज कॅप कंपनीज. दुसऱ्या आहेत मिड कॅप. मिड म्हणजे काय? ते लार्ज पेक्षा कमी. त्याच्यानंतर तिसरी कॅटेगरी बनली आहे स्मॉल कॅप, म्हणजे दोघांपेक्षा कमी. आणि चौथी कॅटेगरी बनलेली आहे मायक्रो. मायक्रो म्हणजे काय? या तिघांपेक्षा पण त्या कंपनीचं भांडवल कमी आहे. भांडवल म्हणजे कंपनीकडे असलेला पैसा, टर्न ओव्हर. ओके. सो अशा कंपन्या कॅटेगराईज केलेल्या आहेत एक्सचेंजने, एक्सचेंज आणि सेबीने. सेबी कोण? सेबी म्हणजे शेअर मार्केटची सीबीआय. ओके. शेअर मार्केट सीबीआय, सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. ओके. शेअर मार्केटचे जे काही रूल बनवलेले आहेत ते सेबीने बनवलेले आहे. सेबी एक भारत सरकारची, गव्हर्नमेंटची ऑथॉरिटी आहे. ओके. जसं सीबीआय आहे, सीडीआय आहे आणि ईडी आहे, तसं सेबी पण आहे. ओके. सेबीचं काम आहे शेअर मार्केटचं सगळं रूल बनवणे आणि बिझनेसेस व्यवस्थित रन करणे. शेअर मार्केट मधले हे सेबीचं काम आहे. शेअर मार्केट मधले बिझनेसेस, जे इंडिव्हिज्युअल बिझनेस आहे ते कंपन्या करतात, पण शेअर मार्केटमध्ये कसं काम चालू आहे याची सगळी खबरदारी कोण घेते? सेबी घेते. सो शेअर मार्केट हा एक गव्हर्नमेंटचा सोर्स आहे. ओके. एक गव्हर्नमेंटची ऑथॉरिटी आहे सेबी म्हणजे. ओके. तो शेअर मार्केटमध्ये आपल्या भारतात, आपल्या भारतातून सर्वात जास्त जर इन्व्हेस्टमेंट कोणाची असेल शेअर मार्केटमध्ये वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये, कोणाची असेल? एनीबडी कॅन जज, स्टुडंट सोडून, जर कोणी स्टुडंट असेल तर. येस. काय झालं? 1 मिनिट. माईक माझा मूव्ह झाला. 1 मिनिट. हा. ओके. सो शेअर मार्केटमध्ये
सर्वात जास्त इन्व्हेस्टमेंट कोणाची असेल भारतात? गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची, भारत सरकारची. भारत सरकारचा सर्वात जास्त पैसा शेअर मार्केटमधल्या कंपन्यांमध्ये लागलेला आहे. सरकारकडे खूप पैसा आहे. सरकारचे जे वेगवेगळे जे डिपार्टमेंट आहेत ते शेअर मार्केटमध्ये पैसा इन्व्हेस्ट करतात वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये. ओके, सो भारत सरकार ही हा एक पंच पॉइंट आहे सर्वांसाठी नॉलेजसाठी, की सर्वात जास्त पैसा जो आहे तो आहे भारत सरकारचा वेगवेगळ्या कंपनी. ओके, सो हे जे ग्रुप्स मी तुम्हाला सांगितले, लार्ज कॅप, स्मॉल कॅप, मिड कॅप आणि मायक्रो कॅप. ओके, हे जे कंपनीचे ग्रुप आहेत तसे कंपन्यांमध्ये वेगवेगळे सेक्टर पण आहेत. सेक्टर म्हणजे वेगवेगळे सेगमेंट ज्याला म्हणतात, वेगवेगळे विभाग. विभाग म्हणजे काय? जसं आय टी सेगमेंट आहे. आय टी म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी संबंधित कंपनी आहे, इन्फोसिस आहे, टीसीएस आहे, बरोबर. तसंच ऑटोमोबाईल सेक्टर आहे, महिंद्रा महिंद्रा, टाटा मोटर्स आहे, नंतर मारुती आहे. हे ऑटोमोबाईल सेक्टर झालेले आहे. फायनान्स सेक्टर आहे, बँकिंग सेक्टर आहे, एचडीएफसी बँक, एसबीआय बँक, जिओ फायनान्स, बजाज फायनान्स, हे काय बँकिंग सेक्टर झालेलं आहे. असे टोटल शेअर मार्केटमध्ये 14 सेगमेंट्स आहेत. किती? 14. 14 सेगमेंट्स आहेत वेगवेगळे. आता जेव्हा आपण एखाद्या कंपनीमध्ये पैसे इन्व्हेस्ट करतो, जेव्हा एखाद्या इंडिव्हिज्युअल कंपनीमध्ये जे पैसे इन्व्हेस्ट करतो, ती लार्ज कॅप मधली असो, मिड कॅप असो की स्मॉल कॅप असो, त्यापैकी कुठल्याही कंपनीमध्ये पैसे इन्व्हेस्ट करणं म्हणजे त्याच्यामध्ये थोडीशी रिस्क आली. शेअर मार्केट आलं म्हणजे आपण बिझनेस करतोय, आणि बिझनेस आला म्हणजे थोडी त्याच्यामध्ये रिस्क इन्व्हॉल्व असते. ओके, कुठलाही धंदा करा तुम्ही, कुठलाही बिझनेस करा. ती चहाची टपरी असो की 5 स्टार हॉटेल असो, चहाची टपरी खोलली तर तिथे कस्टमर येईल का आम्ही चहा बनवतो, ही रिस्क आहे. जर तिथं कोणी कस्टमर आलं नाही तर माझा जे दिवसभराचा धंदा आहे, मी जो चहा बनवलेला आहे तो वेस्ट होईल, माझं नुकसान होईल. 5 स्टार असो हॉटेल ओपन करताय, त्याच्यात जर लोकच आली नाही राहायला, तर त्यांचं हॉटेलचा स्टाफ, त्यांचा पगार त्यांना द्यावाच लागतो. त्यांचं त्या दिवशी हॉटेल मालकाचं नुकसान होऊ शकते. ती झाली रिक्स. बरोबर, कुठलाही धंदा करा, ती त्याच्यामधली रिक्स इन्व्हॉल्व असते. ओके, कुठलाही बिझनेस असो, चहाच्या हॉटेल पासून तर चहाच्या टपरीपासून तर 5 स्टार हॉटेल पर्यंत. व्हेजिटेबल्स जे विकतात, जे रोडवरचे व्हेंडर्स असतात, स्ट्रीट व्हेंडर ज्यांना म्हणतात, रस्त्यावर जे भाजीपाला विकतात, त्या लोकांची पण रिक्स असते बिचाऱ्यांची. तर रस्त्यात भाजीपाला घेऊन विकायला लागतात, आणि तिथं जर कोणी त्यांच्याकडून जर तो घेतला नाही तर खराब होण्याची प्रोबॅबिलिटी आहे, भीती आहे. ती झाली त्यांची रिक्स. खूप मोठी रिस्क घेऊन धंदा करतात. शेतकरी बिचारे त्यांच्या शेतात निसर्गाच्या भरोश्यावरती शेतात फर्टिलायझर्स टाकतात, बियाणे टाकतात. जर पाऊस आला नाही तर त्यांचं नुकसान होऊ शकते. कमी आला तरी नुकसान, जास्त आला तरी नुकसान. सो शेतकरी खूप जास्त रिस्क घेतात, तो त्यांच्यासाठी व्यवसाय आहे. बरोबर. सो कुठलाही बिझनेस असू द्या, कुठलाही धंदा असू द्या, त्याच्यामध्ये रिस्क आलेली आहे. बरोबर. सो शेअर मार्केटमध्ये ज्या कंपन्या आहेत, आपण जे एखाद्या कंपनीमध्ये जर पैसे टाकतो, तर त्या कंपनीमध्ये पण पैसे टाकण्यात रिस्क असू शकते, की ती कंपनी बिझनेस व्यवस्थित रन करू शकणार की नाही करू शकणार. मी त्या कंपनीला पैसे दिले, तिथं मी इन्व्हेस्टमेंट केली, आणि त्या कंपनीचा बिझनेस नाही चालला, तर ती कंपनी प्रॉफिट घेणार नाही आणि मला पण माझा हिस्सा मिळणार नाही प्रॉफिटचा. बरोबर. सो ही झाली रिक्स कुठल्याही कंपनीमध्ये काम करण्याची आणि आपलं प्रॉफिट न बनण्याची. मग याच्यावर काय सोल्युशन आहे? सिंपल वे काय आहे? सिंपल वे याच्यावरती काम कसं करू शकतात? एका सिंगल कंपनीमध्ये जर आपण पैसे इन्व्हेस्ट केले, सिंगल एका कुठल्याही कंपनी केले, तर तिथे लॉस होण्याची भीती आहे. पण मी जेव्हा म्हणेल की टाटा आहे, मारुती आहे, आणि टाटा, मारुती आणि महिंद्रा या 3 गाड्यांच्या कंपन्या आहेत. या 3 कंपन्यांमध्ये मी जर एका वेळेस पैसे इन्व्हेस्ट केले, तर तिन्ही कंपन्या ज्या आहेत ते प्रॉफिट नाही देतील असं होऊ शकणार नाही. 3 कंपन्यांपैकी कुठल्या ना कुठल्या कंपनीचा बिझनेस तर चालेलच. कुठल्या ना कुठल्या कंपनीचा जो बिझनेस आहे तो रन होईलच. ज्या मे बी की टाटाच्या गाड्या नाही विकली जातील, मे बी की महिंद्राच्या गाड्या नाही विकल्या जातील, महिंद्राच्या तर विकल्या, मारुतीच्या तर विकल्या जातील, किंवा महिंद्राच्या आणि टाटाच्या नाही झाल्या किंवा मारुतीच्या नाही झाल्या तर आयशर मोटरच्या तर विकल्या जातील. कुठल्या ना कुठल्या कंपनीचा बिझनेस तर रन होईल. हे आहे एक सिस्टमॅटिक प्रोसेस. म्हणजे काय? मार्केटच्या भाषेत त्याला म्हणतात, तुम्ही जर एका सिंगल कंपनीमध्ये पैसे इन्व्हेस्ट करण्यासाठी घाबरत असाल, रिस्क वाटत असेल, की हो मी एका सिंगल कंपनीमध्ये पैसे इन्व्हेस्ट करतो आणि त्याच्यामध्ये मला भीती वाटते नुकसान होण्याची, तर त्याच्यासाठी एक्सचेंजनं एक कॉन्सेप्ट बनवलेला आहे. त्याला मार्केटच्या भाषेत म्हणतात ETF, एक्सचेंज ट्रेडेड फंड. काय म्हणतात? ETF.
एक्सचेंज ट्रेडेड फंड म्हणजे काय? मी जेव्हा म्हणतो की मी ईटीएफ मध्ये पैसे इन्व्हेस्ट करतो, एक्सचेंज ट्रेडेड फंड मध्ये पैसे इन्व्हेस्ट करतो, तर आपण ग्रुप ऑफ कंपनीज मध्ये पैसे इन्व्हेस्ट करत आहोत. आपण सिंगल कुठल्याच कंपनीमध्ये पैसे इन्व्हेस्ट नाही करत आहोत. माझा पैसा कुठे जाणार आहे? ग्रुप ऑफ कंपनीज मध्ये. मी मी जर म्हटलं की मला 10,000 रुपये इन्व्हेस्ट करायचे आहेत, तर तो पैसा एका कुठल्याच कंपनीला जाणार नाही. तो जाईल त्या ग्रुप मधल्या कंपन्यांना. सो हे ग्रुप म्हणजे काय? मार्केटच्या भाषेत त्याला म्हणतात एक्सचेंज ट्रेडेड फंड, ईटीएफ. हे कसे बनलेले आहेत? हे ग्रुप कोणते कोणते आहेत? जसं तुम्हाला मी सेक्टर सांगितले, लार्ज, स्मॉल आणि मायक्रो, तसे हे पण असे फंड बनलेले आहेत ज्याला ईटीएफ म्हणतात. ईटीएफ कसे बनलेले आहे? आयटी ईटीएफ. आयटी म्हणजे काय झालं मग? आयटी सेक्टरच्या ज्या कंपन्या आहेत त्यांचा ग्रुप बनलेला आहे, त्यांची एक बास्केट बनलेली आहे. ऑटोमोबाईल कंपन्यांचा एक ग्रुप बनलेला आहे. नंतर फार्मास्युटिकल कंपन्याचा एक ग्रुप बनलेला आहे, बँकिंग सेक्टरच्या कंपन्याचा एक ग्रुप बनलेला आहे. असे टोटल जे ईटीएफ्स आहे, टोटल जे ग्रुप्स आहेत ते मोर दॅन 150 आहेत आपल्या स्टॉक मार्केटमध्ये लिस्टेड. किती? 150. आणि हे रन कोण करते ग्रुप्स? हे रन कोण कोण करते? जे म्युच्युअल फंड हाऊसेस आहेत, जे बँकिंग आहेत, ज्या बँक्स आहेत, जे म्युच्युअल फंड हाऊसेस जे आहेत, जे आपल्या देशात ज्यांचं खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे फंड हाऊसेसचं, त्याला फंड हाऊसेस म्हणतात. हे ग्रुप जे आहे हे फंड हाऊस मॅनेज करतात. त्याला गव्हर्नमेंटची ऑथॉरिटी आहे, गव्हर्नमेंटनं ते बनवलेलं आहे, एक्सचेंजवरती ते लिस्ट झालेले आहेत आणि त्याच्यावरती अशा प्रकारे काम होते. जर तुम्हाला भीती वाटते की एका कंपनीमध्ये पैसे मी इन्व्हेस्ट केले तर माझं नुकसान होऊ शकते, भीती आहे, असायला पाहिजे, रिस्क असायला पाहिजे. मग तुम्ही काय करा, तुमचा पैसा ते ग्रुप ऑफ कंपनीज मध्ये टाका. मग आपला पैसा माझ्याकडे म्हटलं की मी 10,000 रुपये आहेत, मला ग्रुप ऑफ कंपनीज मध्ये टाकायचा आहे. तर मी काय, सपोज मी म्हणतो की आयटीच्या ग्रुपमध्ये मी पैसे इन्व्हेस्ट करतो, म्हणजे आयटी ईटीएफ मध्ये मी माझे पैसे इन्व्हेस्ट करतो, तर आपला पैसा जाईल टीसीएस कडे 10,000 रुपये. 10,000 पैकी ओके, काही पैसा टीसीएस कडे जाईल, काही पैसा इन्फोसिस कडे जाईल, काही पैसा विप्रो कडे जाईल, काही पैसा परसिस्टंट कंपन्या ज्या आयटी मधल्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांमध्ये आपला पैसा जाईल. आणि तो कसा विभागला जाईल पैसा? त्या कंपन्यांचं जसं वेटेज असते त्याप्रमाणे मी तुम्हाला प्रॅक्टिकली सर्व दाखवतो. माझं बोलणं सर्वांना नीट कळत आहे का सांगा, मला चॅट बॉक्स मध्ये सांगा. मी जे शिकवत आहे ते समजत आहे का सांगा प्लीज. गुड. गुड, थँक्यू. ओके. सो ही एक मनी कंट्रोलची वेबसाईट आहे. ओके. या वेबसाईटवरती मी तुम्हाला किती ईटीएफ लिस्टेड आहेत त्याची ते दाखवतो, की किती ईटीएफ आहेत आणि त्या ईटीएफ मध्ये कुठल्या किती कंपनीज आहेत. ओके. मनी कंट्रोलच्या वेबसाईटचा ऍक्सेस इझी आहे सर्वांना. म्युच्युअल फंड. ओके. सपोज इथे आहे एसबीआय ईटीएफ निफ्टी नेक्स्ट 50. ओके. इथे आहे कोटक पीएसयू बँक ईटीएफ. ओके. काय होतो याचा अर्थ? सीपीएससी ईटीएफ. ओके. निपॉन ईटीएफ ज्युनियर बीज. ओके. यांची नावं थोडीशी युनिक आहेत. इन्फ्रा बीज. ओके. नंतर आहे कन्झ्युमेशन बीज. निफ्टी 50 ईटीएफ बीज, यांची जी नावं आहेत थोडीशी युनिक आहेत आणि यांच्या प्रत्येकाच्या समोर जे बँक आहे, बँकेचा नंबर नाव लिहिलेलं आहे, कुठल्या ना कुठल्या बँकेचं नाव त्याच्या समोर आहे. या बँकेचं नाव आहे कोटक आहे, एसबीआय आहे, निपॉन आहे, जी आयसीआयसीआय, जे काही बँकेचं नाव त्या ईटीएफ समोर लिहिलेलं आहे, त्याचा अर्थ काय होतो की ती बँक, त्या बँकेचा एक विभाग त्या ईटीएफ ला मॅनेज करत आहे. काय करत आहे ती बँक? मी सपोज इथे कोटक पीयूसी बँक ईटीएफ आहे, यावरती मी क्लिक करतो. कोटक पीयूसी बँक. ओके. यावरती मी क्लिक केलं तर माझ्या समोर त्याची पूर्ण डिटेल्स ओपन होतील आणि या पीएसयू बँक मध्ये कुठल्या कुठल्या बँक्स आहेत त्याची सगळी माहिती आपल्या समोर येईल. म्हणजे मी जेव्हा म्हणतो की मी कोटक पीएसयू बँक ईटीएफ मध्ये माझे पैसे इन्व्हेस्ट केले, कोटक पीएसयू बँक ईटीएफ मध्ये, तर माझा पैसा कोटक बँकेकडे, एका बँकेकडे नाही जाईल किंवा कुठल्याच एका बँकेला नाही जाईल. माझा पैसा जाईल ग्रुप ऑफ कंपनीजला. त्या सेगमेंटमध्ये किंवा त्या ईटीएफ मध्ये जेवढ्या काही बँक लिस्टेड आहेत
त्यांना माझा पैसा जाईल. तो किती जाईल ते पण दाखवतो आणि कुठल्या बँक्स आहेत ते पण आपण चेक करू. ओके. सो इथे खाली स्क्रोल केलं, इथे बघा त्यांची लिस्ट आहे. ओके, इथे बघा किती बँक आहे त्याच्यामध्ये. एसबीआय बँक आहे, बँक ऑफ बरोडा आहे, कॅनरा बँक आहे. टोटल त्याच्यामध्ये 12 बँक्स आहे. बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, ओके, युनियन बँक, अशा टोटल किती बँक्स आहेत? 12. आता मी जेव्हा माझे 10,000 रुपये इन्व्हेस्ट करतो या पीएसयू ईटीएफ मध्ये, ईटीएफचं नाव काय आहे? कोटक बँक पीएसयू ईटीएफ. तर आपले 10,000 रुपये कसे जातील? त्या 12 कंपन्यांचं जे वेटेज आहे त्याप्रमाणे. म्हणजे ही 12 कंपन्या ज्या या ईटीएफ मध्ये आहेत, त्या 12 कंपन्यांचं वेटेज आहे वेगवेगळं. प्रत्येक कंपनीला इक्वल व्हॅल्यू दिलेली नाही. प्रत्येक कंपनीचं सारखी व्हॅल्यू नाही आहे. म्हणजे त्यांचं जे वेटेज आहे ते सारखं नाही आहे, ते वेगवेगळं आहे. एक्झाम्पलसाठी जर आपण 10,000 रुपये इन्व्हेस्ट केले त्या ईटीएफ मध्ये, तर 10,000 पैकी आपली 34% पैसे जे आहेत ते कुणाला जातील? एसबीआय बँकेला, स्टेट बँक ऑफ इंडियाला 34%. बँक ऑफ बरोडाला किती जातील? 15%. कॅनरा बँकेला किती जातील? 12%. पंजाब नॅशनल बँकेला किती जातील? 11%. युनियन बँकेला किती जातील? 9.34%. इंडियन बँकेला किती जातील? 6%. असे पैसे आपले प्रत्येक बँकेला, प्रत्येक बँकेच्या शेअरमध्ये डिस्ट्रीब्यूट होतील. सारखा पैसा नाही जाईल. ओके. सो याच्यात प्रॉफिट कसं बनते, पैसा कसा बनतो? की कुठली ना कुठली जी बँक आहे, कुठली ना कुठली बँक टॉप परफॉर्म करते. एखाद्या बँकेचा बिझनेस चांगला होत नाही, एखाद्या बँकेचा बिझनेस मॉडरेट होतो, म्हणजे थोडा कमी होतो, एखाद्या बँकेचा जो बिझनेस आहे तो खूप जास्त होतो. बरोबर. बट एंड ऑफ द डे याचे जे रिझल्ट येतात ते पॉझिटिव्ह येतात. आपलं हेड्याक कमी होऊन जाते. आपलं हेड्याक कमी होऊन जाते. आपला पैसा त्याला ईटीएफ ला जातो. त्या ईटीएफ मधले जे जे फंड मॅनेजर आहेत, तो पैसा ते आपला मॅनेज करतात. ते कसा मॅनेज करायचा ते त्यांचा तो लुकआउट आहे. आपल्याला काही करायचं नाही. आपलं हेडॅक, आपला वेळ एकदम कमी झाला. सो हे आहे ईटीएफ. ओके. या ईटीएफने 1 वर्षभरात किती रिटर्न दिलेले आहेत ते मी तुम्हाला दाखवतो. या ग्रुप ऑफ ईटीएफने काय नाव आहे याचं? पीएसयू बँक कोटक ईटीएफ. याचे रिटर्न्स बघा इथे किती तारखेपर्यंत आहेत. इथे हे रिटर्न्स 28 जून पर्यंत. 28 जून पर्यंत जर याचे रिटर्न बघितले तर याने 1 वर्षात रिटर्न दिलेले आहे. अॅन्युअलाइज रिटर्न किती टक्के आहेत? चॅट बॉक्स मध्ये मला सांगा, म्हणजे मला कळेल किती रिटर्न आहेत सांगा. 1 वर्ष हे अॅन्युअलाइज रिटर्न आहेत त्याचे. किती आहेत 1 वर्षातले रिटर्न? 82.83 एटी टू पर्सेंट पॉईंट 83% त्याचे रिटर्न्स आहेत. इमॅजिन करा. 1 वर्षात 1 लाख रुपयाचे 1,82,000 रुपये झाले. हा डेटा आहे. ओके. हा मॅनिप्युलेटेड नाही डेटा. हा सर्व सरकारी डेटा आहे. ओके. 82% या ईटीएफ ने रिटर्न दिलेले आहेत. फक्त या ईटीएफ मध्ये जर आपण पैसे इन्व्हेस्ट केले तर. ओके. 2 वर्षाचे रिटर्न जर बघितले तर 72%. ओके. 3 वर्षाचे जर बघितले तर 42%. 5 वर्षाचे जर बघितले तर 18%. 10 वर्षाचे जर बघितले तर 7.10%. सिन्स इन्सेप्शन 2007ला इन्सेप्शन झालं होतं 6%. ओके. सो नवीन जेव्हा ईटीएफ मार्केटमध्ये आले, ईटीएफ आपल्या देशात आले 2002 पासून. म्हणजे ईटीएफ ची जी स्थापना झाली, ईटीएफ हा कॉन्सेप्ट, स्थापना म्हणजे ते काही घर मंदिर नाही. ओके. त्याची स्थापना म्हणजे त्याचं इन्सेप्शन जे झालेलं आहे ते जेव्हा नवीन होतं 2002ला, त्याच्याबद्दल पहिला जो ईटीएफ आहे तो आहे निफ्टी 50 कंपन्यांचा. तो पहिल्यांदा लॉन्च झाला. त्यानंतर एक एक ईटीएफ आपल्या मार्केटमध्ये लिस्ट झाले. सो तेव्हा इनिशियली लोकांना माहिती नव्हतं, मार्केटविषयी अवेअरनेस पण नव्हतं, कोणी लोक घाबरत होते ईटीएफ मध्ये काम करायला. आता बघा त्याचा जो ग्राफ आहे तो चढता आहे. ग्राफ नेहमी चढता पाहिजे, कशाचा उतरता नाही पाहिजे. ओके. जसा आपल्या आयुष्याचा ग्राफ आहे तो कसा आपलं वय वाढत जाते, कमी होत जाते काय? वय जसं 10 वर्षात झालो, 11 झालो, 12 झालो, 13 झालो, वय वाढते. प्रत्येक गोष्ट जी आहे इन्कम पासून तर घर खालून वर जाते. इन्कम पण आपलं खालून वर गेलं पाहिजे. घराचं बांधकाम कुठून चालू होते? फाउंडेशन, तिथून वर जाते घर. ओके. खाली येत नाही. याचा पण ग्राफ बघा चढता आहे. ओके. डिक्रीजिंग ऑर्डर मध्ये नाही, तो इन्क्रीजिंग ऑर्डर मध्ये आहे. सो एकदम आपण सिम्पली म्हणू शकतो की याच्यात ग्रोथचे जे चान्सेस आहेत ते खूप जास्त आहे. ओके. हा एक ईटीएफ आहे. आणखी एक तुम्हाला दाखवतो. हा बँकिंग सेक्टरच्याच कंपन्यांना घेऊन बनलेला ईटीएफ आहे. ओके. आणखी एक तुम्हाला दाखवतो, सिंपल आहे, सोपा. निफ्टी 50 ईटीएफ.
निफ्टी 50 ईटीएफ म्हणजे काय, किंवा त्यालाच म्हणतात निफ्टी बीज ईटीएफ. निफ्टी 50 ईटीएफ म्हणजे स्टॉक मार्केटमध्ये जे टॉपच्या 50 कंपनीज आहेत, टॉपच्या ज्या 50 कंपनीज आहेत त्यांना घेऊन बनलेला ईटीएफ. टॉपच्या 50 कंपनीज, ओके, त्यांना घेऊन बनलेला ईटीएफ. ओके, जो की सर्वात सेफ आहे, त्याला म्हणतात निफ्टी बीज ईटीएफ. सर्वात सेफ मेथड, सर्वात. कधीच तुमचा पैसा त्या ईटीएफ मध्ये झिरो होणार नाही, कधीच नाही. त्या ईटीएफ मध्ये पैसा गेला तर लॉस कधीच होणार नाही, कारण की त्या कंपन्यांमध्ये पैसा जो इन्व्हेस्ट होत आहे त्या देशातल्या टॉपच्या 50 कंपनीज आहेत, म्हणजे निफ्टी 50च्या कंपनीज आहेत. आणि निफ्टी 50 जे आहे ते आपल्या देशाच्या स्टॉक मार्केटला रिप्रेझेंट करते, आपल्या देशाला रिप्रेझेंट करते निफ्टी 50. निफ्टी 50 म्हणजे पूर्ण स्टॉक मार्केट. आणि त्याच्यात जर पैसा झिरो होत असेल तर देशाची प्रगती थांबली सरळ. ओके, कारण की ते आपल्या इकॉनॉमीला रिप्रेझेंट करते एक प्रकारे. निफ्टी 50 म्हणजे आपण म्हणतो ना की मार्केट आज वर गेलं, म्हणजे निफ्टी 50ची प्राइस वर केली. जेव्हा आपण ऐकतो असं की मार्केट खाली आलं, तेव्हा निफ्टी 50ची प्राइस खाली आली असा त्याचा अर्थ होतो. सो निफ्टी 50ची प्राइस मध्ये अपडाऊन येतात. शेअरची प्राइस आहे, बिझनेस आहे, त्याच्यात अपडाऊन येतील. पण बिझनेस जो आहे निफ्टी 50चा तो कधी झिरो होणार नाही. ओके, सो निफ्टी 50 मध्ये लॉस होण्याची जी प्रोबॅबिलिटी आहे ती 0% आहे. ओके, इंडिव्हिज्युअल कंपनीमध्ये लॉस होण्याची शक्यता आहे. वैयक्तिक सिंगल कंपनीमध्ये जर आपण पैसे इन्व्हेस्ट करतो त्याच्यात लॉस होण्याची शक्यता असू शकते. लॉस होण्याची, बुडण्याची नाही. बुडणं म्हणजे पूर्ण पैसा जाणे. लॉस म्हणजे टेम्पररी असतो, रिस्क जे घेतो. म्हणजे जसं आपण एखादा बिझनेस केला, जसं मी तुम्हाला चहाच्या हॉटेलचं एक्झाम्पल सांगितलं की चहाच्या हॉटेलवरनं चहाची हॉटेल उघडली, जर त्याची आज त्याचा हॉटेलमध्ये लोक चहा प्यायला नाही आले, म्हणजे त्याचा बिझनेस बुडला का नेहमीसाठी? नाही, आज नाही आले. असं आहे का उद्या पण येतील नाहीत म्हणून? असं आहे का परवा पण येतील म्हणून? आज त्याला नुकसान झालं, उद्या नाही होईल. तो काहीतरी त्याच्यावरती दुसरी रणनीती बनवेल. तो जो लॉस आहे स्टॉक मार्केटमध्ये तो टेम्पररी आहे. ओके, बिंग टाइम आहे, आजच्यासाठी झाला उद्या होणार नाही, परवा पण होणार नाही. हा, तुमचा लॉस जो प्रॉफिट जे आहे ते कमी जास्त होऊ शकते. आज थोडा कमी लॉस झाला तर उद्या तो प्रॉफिट मध्ये मेकअप करू शकता तो. ही स्ट्रॅटेजी बिझनेसची असते कुठल्याही. ओके, नाव आता तुम्हाला मी दाखवतो निफ्टी 50 ईटीएफ मध्ये किती प्रॉफिट झालेला आहे. निफ्टी 50 ईटीएफ, निफ्टी 50 एसबीआय निफ्टी ईटीएफ. ओके, सो हे बघा याच्यामध्ये किती कंपनीज आहेत निफ्टी 50 मध्ये. येस, किती आहेत नंबर ऑफ स्टॉक्स? 50. त्याचं नावच निफ्टी 50 आहे, त्याच्यात 50च असतील. त्याचं नावच आहे निफ्टी 50, 50. सो 50 कंपनी याच्यामध्ये आहेत. कुठल्या आहेत? एचडीएफसी बँक, रिलायन्स, आयसीआयसीआय बँक, ह्या सगळ्या टॉपच्या कंपनीज आहेत. या सर्व कंपन्यांना आपण ओळखतो. आपण कुणी ना कुणी आपल्यापैकी या कंपन्यांमध्ये जॉब करत असेल, कुणी तरी आपण याचं प्रोडक्ट युज करतो. आपलं एसबीआय मध्ये अकाउंट असू शकते, एचडीएफसी मध्ये असू शकते, रिलायन्सचं कुठलं ना कुठलं प्रोडक्ट आपण युज करतो, जिओचं सिम कार्ड युज करतो, त्यांच्या टीव्हीचे चॅनल्स आपण बघतो, बरोबर. एअरटेलचं सिम कार्ड युज करतो, जिओचं सिम कार्ड युज करतो, आयटीसीचं प्रोडक्ट युज करतो. ही निफ्टी 50 आयटीसीची सिगरेट आहे, आयटीसीचा आटा आहे, बरोबर. हिंदुस्थान युनिलिव्हरचे प्रोडक्ट्स आपल्या घरी येतात, पार्लेजी बिस्किट पासून तर डेटॉल साबणापर्यंत, लाईफबॉय साबणापर्यंत हे हिंदुस्थान युनिलिव्हरचे प्रोडक्ट आहे. ऍक्सिस बँक आहे याच्यामध्ये, लार्सन अँड ट्युब्रो भारतातली सर्वात मोठी कन्स्ट्रक्शन कंपनी, सर्वात मोठी कन्स्ट्रक्शन कंपनी भारतातले जे काही जेवढे मेगा प्रोजेक्ट बनलेले आहेत, जे तुम्ही राम मंदिरापासून तर मुंबईचे जे काही ब्रिजेस बनलेले आहेत ते सर्व एल एन टी ने बनवलेले आहे. टनेल्स असो, इन्फ्रास्ट्रक्चर असो, त्या सर्वांमध्ये टॉपची जी कंपनी ती आहे एल एन टी. ओके, इन्फोसिस, आय टी संबंधित जे काही आपण जो डेटा बघतो रोज, तो इन्फोसिसच्या थ्रू आपल्याकडे येतो, टीसीएसच्या थ्रू येतो. ह्या सर्व टॉपच्या कंपनीज आहेत स्टॉक मार्केटमधल्या. ओके, कुठलं ना कुठलं प्रोडक्ट आपण त्यांचं युज करतो. फार्मास्युटिकल कंपनीज आहेत, मेडिसिन घेतो, सन फार्मा आहे, सिप्ला आहे, ह्या निफ्टी 50च्या कंपनीज आहे, बरोबर. नंतर स्टॉक मार्केटमध्ये मॅकडॉल्सची कंपनी आहे, बर्गरची कंपनी आहे, लिकरची कंपनी आहे. गाड्यांच्या कंपन्यात आपण टाटाची गाडी युज करतो, मारुतीची गाडी युज करतो, महिंद्राची गाडी युज करतो. ह्या सर्व कंपन्या टॉपच्या 50 कंपन्यांमध्ये आहे. ओके, सो जेव्हा मी म्हणतो की मी निफ्टी 50 ईटीएफ मध्ये पैसे माझे इन्व्हेस्ट करतो, तर आपला पैसा किती कंपन्यांमध्ये जातो? 50. आणि त्यांचं जे वेटेज आहे त्या कंपन्यांचं, त्याप्रमाणे आपला पैसा डिस्ट्रीब्यूट होतो. सपोज मी जर 10,000 रुपये निफ्टी 50 ईटीएफ मध्ये इन्व्हेस्ट केले, तर आपले 10,000 11% जातील एचडीएफसी बँकेला, रिलायन्सला जातील 9%, 9.72, आयसीआयसीआय ला जातील 7. हे त्यांचं असं वेटेज आहे. ओके, सर्वांना समजलं का सांगा इथपर्यंत? काही क्वेरी असेल तर माझ्याशी बोला.
क्वेरी जे शिकवलं प्लीज त्याच्या संबंधितच पाहिजे. आवाज येतोय माझा सर्वांना? येस. क्लिअर? ओके. सो आता याच्यात काम कसं करायचं आपल्याला हे झालं की आपण याचे रिटर्न्स बघू एकदा. ओके. याच्याकडून आपल्याला किती रिटर्न्स मिळालेले आहेत. निफ्टी 50 रिटर्न्स एकदा चेक करू आपण. जर आपण याच्यामध्ये पैसे इन्व्हेस्ट केले असते तर आपल्याला 1 वर्षात किती मिळाले असते. सो 1 वर्षाचे रिटर्न्स आहेत 27%. निफ्टी 50 रिटर्न्स असेच असतात. ओके. 27% भरपूर झाले, खूप झाले. आपल्या बँकेच्या एफडीच्या 3 पट. बँकेच्या एफडी कडून 8% रिटर्न मिळते. ओके. सो एफडी पेक्षा हे 3 पट रिटर्न आहेत निफ्टी 50 मधनं दिले. एवढं सेफ आहे. पण लोकांना माहिती नाही, भीती वाटते काम करण्याची. आपल्याला लहानपासून आपल्या माइंडमध्ये कचरा भरलेला आहे. शेअर मार्केट म्हणजे सट्टा आहे. ज्यांनी कधी काम केलं नाही तेच लोक आपल्याला सांगतात. ओके. आयुष्यात कधीच आपल्यापेक्षा कमी बुद्धीच्या लोकांचं ऐकायचं नाही. कधीच नाही ऐकायचं. आपण कोणाची बुद्धी, कोणाची विचारशक्ती किती आहे हे जज करू शकतो. ती आपल्याला निसर्गानं पॉवर दिलेली आहे. सो आपल्यापेक्षा जो व्यक्ती कमी बुद्धीचा आहे त्याचं ऐकू नका. त्या टीम मध्ये राहू नका. तिथून दूर पळा. आपल्यापेक्षा जे लोक समजदार वाटतात आपल्याला की यस याच्याकडून काहीतरी नवीन शिकायला मिळते त्या लोकांच्या संगतीत राहा. बरोबर? नाही तर आपले विचार त्या त्या लोकांसारखे होतील. कोण आहे? जे खालच्या लेवलचे विचार करतात ते. ओके. त्या लोकांसोबत कधीच बिझनेसचं डिस्कशन करू नका. तुम्हाला ते कधीच म्हणतील नाही बिझनेस चांगला आहे. तुम्हाला ते कधीच म्हणतील नाहीत पुढे जा. कारण की ते ऑलरेडी मागे असतात. तुम्ही त्यांच्या पुढे असता. आणि तुम्ही जर अशा लोकांसोबत राहणार ते नक्की ते तुम्हाला त्यांच्या जागेवर आणण्याचा प्रयत्न करतील. सो लाईफमध्ये जी फ्रेंडशिप आहे ती नेहमी पॉझिटिव्ह आणि प्रोग्रेसिव्ह लोकांसोबत ठेवायला पाहिजे. याचा अर्थ नाही की त्या लोकांसोबत बोलायचं नाही, जे छोट्या विचारसरणीच्यात नाही. पण त्यांच्यासोबत आपल्याला जे रिलेशन ठेवायचे आहे ते मोजके ठेवायचे आहे. मोजके कामापुरते त्यांच्यासोबत अशाच गोष्टी डिस्कस करायच्या आहेत की ते ज्यांना त्यांना जे आवडतात त्यांना आवडलं त्यांच्याशी संबंध आपला संपला. बरोबर? असं नाही की आपल्या लोकांसोबत रिलेशन बंद करायचे आहेत. पण नेहमी प्रोग्रेसिव्ह लोकांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहा. आयुष्यात आपली प्रगतीच होईल. येस. सो आपण याच्यात कसे पुढे जाऊ शकतो. आता याच्यात आपण कशा प्रकारे हे बाय करू शकतो. सो याच्यासाठी मी एक एक्सेल शीट बनवलेली आहे. त्याला गुगल फायनान्स शीट म्हणतात. ओके. गुगल फायनान्स शीट बनवलेली आहे या पूर्ण ईटीएफ साठी. हे जे इथे ईटीएफ लिस्ट मध्ये दिसत आहे तुम्हाला. ओके. याची एक फायनान्स शीट बनवलेली आहे. याच्यात तुम्हाला जे काम करायचं आहे ते करायचं आहे स्विंग ट्रेडिंग सारखं. स्विंग ट्रेडिंग म्हणजे काय? हे आपल्या खरेदी करण्याच्या क्रायटेरियामध्ये येतील. आपल्याला याला कधी खरेदी करायचं आहे? एक शीट मी जी बनवणार आहे त्या शीटमध्ये मेन्शन होऊन येईल, तिथे लिहून येईल की येस तुम्हाला आज हा ईटीएफ खरेदी करायचा आहे. आज हा ईटीएफ तुम्हाला बाय करायचा आहे. जी लिस्ट आहे ते मी सर्वांना दाखवतो. लिस्टला कसं ऍक्सेस करायचं ते मी सर्व तुम्हाला सांगणारच आहे. सो लिस्ट बघायची रोज आणि तुम्हाला त्या लिस्टमध्ये जो येईल रिकमेंडेशन नुसार तो तुम्हाला बाय करायचा आहे. पैसे तुम्हाला तुमच्या कॅपिटल म्हणजे तुमचं जेवढी काही भांडवल आहे ते पूर्ण नाही टाकायची. नवीन आहात जर पहिल्यांदा काम करतात मार्केटमध्ये तर कुठल्याच परिस्थितीमध्ये 10,000पेक्षा कॅपिटल घेऊन काम करू नका. किती? 10,000पेक्षा. 10,000 कुठले? ज्या 10,000ची कमीत कमी तुम्हाला पुढचे 6 महिने गरज नाही. शेअर मार्केटमध्ये जे लोक नवीन असतात त्यांच्यासाठी सांगतो की कुठले पैसे सुरुवातीला इन्व्हेस्ट करत असतात. असे पैसे घेऊन काम करायचं असते की ज्या पैशांची आपल्याला पुढील 6 महिने गरज नाही. कारण की हा बिझनेस शिकण्यासाठी पूर्ण कॉन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी तुमचे 2 महिने जातील कमीत कमी. तर आपण 2चे तिप्पट घेऊ. आपण माहित आहे की ना मला 2 महिने जर नॉर्मल माणसाला लागतात मला 6 महिने लागतील. हा माइंडसेट घेऊन आपण पुढे जाऊ. बरोबर? सो कमीत कमी 6 महिने तुम्ही असे पैसे याच्यात इन्व्हेस्ट करा की त्या पैशाची तुम्हाला गरज नाही. म्हणजे त्या पैशांमुळे तुमचं कुठलं काम थांबणार नाही. मुलांच्या शाळेची फी असेल, घरी आपण जे किराणा वगैरे आणतो त्याची फीज असेल, त्याचा खर्चाचे पैसे असतील, मेडिकलचे पैसे असतील, तुमचे ईएमआयचे पैसे असतील, ते पैसे घेऊन शेअर मार्केटमध्ये काम करू नका. ओके. शेअर मार्केटमध्ये काम करण्यासाठी असे पैसे इन्व्हेस्ट करा ज्याची तुम्हाला गरज नाही. मॅक्झिमम मी तुम्हाला किती सांगतोय? 10,000 रुपये. ते 10,000 रुपये पण आपण कॅटेगराईज करणार आहोत. म्हणजे 10,000चे आपण 3 टप्पे करणार आहोत. ओके. 10,000चे एका वेळेस 10,000 आपल्याला इन्व्हेस्ट नाही करायचे. ओके. मॅक्झिमम तो जर तुमच्याकडे 5,000 असतील तर 2 टप्पे करा. ओके. सो कमीत कमी 4-5 हजार रुपये घेऊन तुम्हाला काम करावं. धंदा करायचा आहे, बिझनेस करायचा आहे, पैसे लागतात. ओके. हे सर्वांना माहिती आहे. त्यांना असं वाटतं की शेअर मार्केटमध्ये मी फ्री काम करतो आणि पैसे नाहीत माझ्याकडे आणि मी इथून पैसे कमावतो. तर तुमच्यासाठी नाही शेअर मार्केट. प्लीज तुमच्यासाठी नाही. तुम्ही काहीतरी जॉब करा किंवा दुसरा काही असा बिझनेस करा ज्याच्यातून तुम्हाला पैसे येतील. नंतर इथे तुम्ही येऊन काम करा. ओके. सो
जे शीट आहे गुगल फायनान्स शीट, मी तुम्हाला गुगल फायनान्स शीट दाखवतो. त्याला कधी बाय करायचं आहे ते पण मी तुम्हाला दाखवतो. व्हॉइस येत नाही. आता येतोय का आवाज तुमचा? चेक करा, माझा आवाज क्लिअर आहे. येतोय सर. गुड, येतोय ना आवाज? मेसेज आलाय मला की आवाज येत नाही, म्हणून मी म्हटलं ओके तुमच्या एंडनं चेक करून घ्या सर. ओके, सो ही एक गुगल फायनान्स शीट आहे. ओके, दिसते का शीट माझी? येस, येस ऑर नो? गुड. ओके, सो ही जी शीट आहे, ही मी माझ्या क्लासमध्ये स्टुडंटला जे मला फीज देऊन फीज देतात, हे कंटेंट त्यांच्यासाठी आहे, मी त्यास फ्रीमध्ये देत आहोत. काल आपला देश वर्ल्ड कप जिंकला आणि माझ्या माइंडमध्ये आलं की खूप प्रसन्न वातावरण आहे, आपला देश सेलिब्रेशन करत आहे. तर आपण पण आपल्याकडून जे होईल थोडंसं कॉन्ट्रीब्युशन, आपले जे युजर्स आहेत, जे शेअर मार्केटमध्ये लोक काम करण्याचे इच्छुक आहेत, त्यांना पण आपण एक गिफ्ट आपल्याकडून देऊ. छोटासा प्रयत्न मी करतो. हे जे कंटेंट, हे जे शीट, हे जे आहे, हे मी माझ्या पेड स्टुडंट्सला देतो, जे आमच्याकडे क्लासेस करतात, हे त्यांना देतो. ओके, सो हे तुमच्यासाठी आहे. तुम्ही खूप म्हणजे मी खूप स्वतःबद्दल नाही सांगत, बट आपण खूप लकी आहो, आपण खूप भाग्यवान आहो की आपला देश वर्ल्ड कप जिंकला. आणि तुम्ही पण लकी आहात की हे कंटेंट जे आहे, हा जो डेटा आहे, हा फ्रीमध्ये तुम्हाला ऍक्सेस होणार आहे. मी तुम्हाला हे सर्व देणार आहो. याला यूज कसं करायचं ते मी तुम्हाला सांगणार आहो. ओके, सो आता इथे बघा, इथे ईटीएफ ची लिस्ट आहे. ओके, ईटीएफ चे एनएससी कोड आहेत आणि ही त्याची लिस्ट आहे. ओके, कुठले कुठले ईटीएफ आहेत तर. ओके, एनएससी कोड सहित इथे दिलेले आहेत. ओके, जसं आयटी बीज म्हणजे आयटी सेक्टर मधल्या कंपनीज आहेत. ओके, नंतर स्मॉल कॅप म्हणजे स्मॉल कॅप सेक्टरच्या कंपनीज आहेत. ओके, मॉन 100 म्हणजे आणखी एक सांगतो, मॉन 100 बद्दल मी तुम्हाला थोड्या वेळात सांगतो. ओके, हेल्थ आहे, नंतर फिन निफ्टी आहे, कमोडिटी आहे, ॲटो बीज आहे. ॲटो सेक्टर मधलं याच्या बीज म्हणजे त्याला ईटीएफ म्हटलं जाते. ओके, ओके, जे त्याचा जो बेंचमार्क आहे, ओके, त्याला बीज म्हटलं जाते. बेंचमार्क म्हणजे त्याला मॅनेज करणारी कंपनी. ओके, त्याला पण बेंचमार्क म्हटलं जाते आणि इथं अंडरलाईन ऍसेट पण त्याला म्हटलं जाते. ओके, अंडरलाईन ऍसेट म्हणजे काय सांगतो, तुमच्या लक्षात येईल लवकर. सपोज हा आयटी बीज आहे इथे. ओके, आयटी बीज आहे. सो अंडरलाईन ऍसेट जो आहे त्याला मॅनेज करणारी जी कंपनी आहे ती आहे निफ्टी आयटी TRI. ओके, ही त्या मॅनेज करणाऱ्या कंपनीचं नाव आहे. इथे आहे सेट FIN50 ETF. सो हा कशाला ट्रॅक करतोय? हा निफ्टी 50च्या ज्या कंपनीज आहेत, ओके, याचं नाव आहे सेट FIN50 ETF. सो अंडरलाईन ऍसेट म्हणजे तो कशाला ट्रॅक करतोय, म्हणजे या ईटीएफ मध्ये मी माझे पैसे इन्व्हेस्ट करतोय सेट 50 ईटीएफ मध्ये, तर माझे पैसे जातील निफ्टी 50च्या 50 कंपन्यांना. कशाला जातील? निफ्टी 50च्या 50 कंपन्यांना. ओके, दुसरा ईटीएफ आहे ते आयटीआय ईटीएफ. आयटीआय ईटीएफ म्हणजे मी जेव्हा आयटीआय ईटीएफ मध्ये पैसे इन्व्हेस्ट करतोय, तर माझा कुठं जाईल पैसा? आयटी ईटीएफ मध्ये जाईल. ओके, आयटीच्या ज्या कंपन्या आहेत त्यांना जाईल. ओके, मी MHK टेक, या ईटीएफचं नाव आहे MHK टेक. ओके, MAHK टेक. सो याला हा कोण मॅनेज करते? हा एक फॉरेनची कंपनी आहे, हँग सॅंग टेक टोटल रिटर्न इंडेक्स. ओके, सो हा त्यांनी ईटीएफ बनवलेला आहे आणि मॅनेज पण ते करतात. पैसे जातील आपल्या आयटी कंपन्यांना. ओके, जिथं आयटी लिहिलेलं आहे आयटी कंपनी, ॲटो लिहिलं आहे ऑटोमोबाईल कंपनी, फार्मा लिहिलं आहे फार्मास्युटिकल कंपनी. ओके, सो अशा प्रकारचे हे एनएससी कोड्स त्यांचे दिलेले आहेत. आता हे एक्सेसचे काही रूल आहेत त्याप्रमाणे कोड बनलेले आहेत. सुरुवातीला तुम्हाला समजण्यासाठी कदाचित थोडीशी डिफिकल्टी येऊ शकते. हे काही लक्षात राहण्यासारख्या गोष्टी नाहीत, हे काही कॉन्सेप्ट नाहीत की प्रत्येक इमिजिएटली आपल्याला लक्षात राहील. सो शीट बघून तुम्हाला हे इझिली कळेल. मी शीटला ऍक्सेस कसं करायचं, बघायचं कसं, ते तुम्हाला सांगत आहोत. ओके, नेक्स्ट आहे इथे त्याची ही शीट जी आहे, इथे त्याची करंट प्राइस दिलेली आहे. ओके, CMP म्हणजे काय? करंट प्राइस. ओके, ही त्याची करंट प्राइस आहे, किती आहे? 38 रुपये 57 पैसे. आयटी इंडेक्स याची आहे ही, काही इथं जी CMP दिलेली आहे ही त्याची करंट मार्केट प्राइस आहे. म्हणजे आज आता मार्केट बंद आहे, मग त्याची करंट मार्केट प्राइस कधीची आहे? ही लास्ट मार्केट डेची, फ्रायडेची. ही जी शीट आहे ही एक्सचेंजच्या डेटाला सिंक्रोनाइज करते ऑटोमॅटिकली. ही जी शीट आहे ही डेटा सिंक्रोनाइज करते, म्हणजे तुम्हाला डीमॅट अकाउंट मध्ये किंवा NSE इंडियाच्या वेबसाईटवरती जाऊन
तुम्हाला ह्या प्राइजेस बघण्याची गरज नाही. ही शीटवरती सगळ्या प्राइस ऑटोमॅटिकली अपडेट होत राहतात या शीटवरती. हा जो डेटा आहे, ही ही जी शीट आहे, ही गुगल फायनान्स शीट आहे. आणि हा डेटा एनईसीच्या वेबसाईटला ऑटोमॅटिकली सिंक्रोनाइज करतो आणि प्राइस ऑटोमॅटिकली अपडेट होतात. ओके. आपण एनईसी इंडियाच्या वेबसाईटवरती जर चेक केलं तर ते समजण्यासाठी खूप डिफिकल्टी आहे. ती वेबसाईट बघणं, तिथून सर्व डेटा काढणं आणि समजून घेणं काय करायचं आहे, ते खूप मोठी टास्क आहे. त्याला 2-4 महिने जातील तुमचे समजण्यासाठी. सो सिंपल वे मध्ये तो डेटा मी इथं केलेला आहे. आपण याच्या प्राइजेस ज्या आहेत ह्या मार्केटच्या प्राइस सोबत ऑटोमॅटिकली टॅली होतात. ओके. नंतर इथे ऍड केलेलं आहे इथं 20 SMA स्ट्रॅटेजी आहे. 20 SMA. ओके. सिंपल मुव्हिंग ऍव्हरेज. ओके. म्हणजे मुव्हिंग ऍव्हरेज म्हणजे काय? त्या शेअरची मागील 20 दिवसाची ऍव्हरेज प्राइस. सिंपल मुव्हिंग ऍव्हरेज. त्या शेअरची म्हणजे या ईटीएफची. ओके. शेअर म्हणतोय म्हणजे ईटीएफ. त्या ईटीएफची मागील 20 दिवसाची ऍव्हरेज प्राइस किती आहे ती इथं मेन्शन आहे. ओके. त्याची ऍव्हरेज प्राइस किती आहे ते मेन्शन आहे इथे. ओके. नंतर इथे डिफरन्स आलेला आहे सीएमपी -20 SMA म्हणजे करंट मार्केट प्राइस -20 मुव्हिंग ऍव्हरेज प्राइस. जो काही डिफरन्स येईल त्या प्राइसचा म्हणजे ही प्राइस मायनस ही प्राइस म्हणजे सीएमपी. सीएमपी झाली ही आणि 20 SMA झाली ही. या दोघांमधला जो डिफरन्स आहे तो इथे आहे. ओके. गुड. नंतर पर्सेंटेज चेंज 20 SMA वर्सेस सीएमपी. म्हणजे याच्यामधल्या या प्राइस मध्ये जो डिफरन्स आलेला आहे हे त्याचं पर्सेंटेज आहे. किती पर्सेंटचं डेव्हिएशन आहे दोघांच्या प्राइस मध्ये. ओके. ही करंट मार्केट प्राइस, ही मुव्हिंग ऍव्हरेज प्राइस, ही 20 SMA प्राइस आणि हे त्याच्यातलं पर्सेंटेज की या दोघांच्या प्राइस मध्ये किती पर्सेंटचा फरक आहे. ओके. आता आपल्याला करायचं काय आहे? ओके. करायचं काय आहे? ही शीट आपल्याला रोज 2:30 वाजताच्या नंतर ओपन करायची आहे. किती? मार्केट अवर्स मध्ये 2:30 वाजताच्या नंतर. नोट करून घ्या टाइम. रोज 2:30 वाजताच्या नंतर. म्हणजे मार्केट बंद होण्याच्या वेळेवर. ओके. किती वाजता ओपन करायची आहे? 2:30च्या नंतर. मंडे टू फ्रायडे. ज्या दिवशी मार्केट बंद असेल, सुट्टी असेल सरकारी, त्या दिवशी ओपन करून काही फायदा नाही. त्या दिवशी आपल्याला खरेदी करता येणार नाही. गॉट इट? सो 2:30 वाजता ओपन करायची आहे. आपल्याला ईटीएफ कुठले बाय करायचे आहेत? इथे ही जी लिस्ट आहे, या लिस्ट मधून इथे बघा, जो ईटीएफ बाय करायचा आहे त्याचं रिकमेंडेशन इथे येईल टुडे बाय. म्हणजे आज हा तुम्हाला बाय करायचा आहे. बाय करायचा क्रायटेरिया काय आहे? बाय कुठला ईटीएफ काय करायचा आहे? ज्या ईटीएफ ची प्राइस त्या दिवशी सर्वात जास्त खाली आलेली आहे, ज्या ईटीएफची प्राइस त्या दिवशी सर्वात डाऊन झालेली आहे, तो ईटीएफच आपल्याला बाय करायचा आहे. आता एवढे ईटीएफ आहेत, याच्यापैकी आपल्याला कुठला बाय करायचा कसं कळेल? तर ते जो सर्वात जास्त डाऊन आहे त्या दिवशी तो ऑटोमॅटिकली इथं अपडेट होऊ नये आणि तोच आपल्याला दुपारी 2:30च्या नंतर बाय करायचा आहे. ओके. आपलं ईटीएफ मार्केटमध्ये लक्षात घे, शेअर मार्केटमध्ये शेअर कधी कधी खरेदी करायचे असतात जेव्हा ते स्वस्त असतात तेव्हा. महाग झाल्यानंतर नाही. आपण कुठले प्रोडक्ट खरेदी करतो सर्वात आधी काय बघतो? प्राइस बघतो ना, स्वस्त आहे की महाग आहे. हम्म. सांगा काय बघतो आपण? किंमत. जर ते स्वस्त असेल तर आपण ते खरेदी करतो. जर महाग असेल तर आपण ते खरेदी करणार नाही. ईटीएफचं पण तसंच आहे. ईटीएफ म्हणजे ग्रुप ऑफ कंपनीज मध्ये आपला पैसा जातो आणि त्या पूर्ण सेक्टरची तेव्हाची जी प्राइस आहे ती डाऊन झालेली आहे. ओके. आणि ही इन्व्हेस्टमेंट करण्याची योग्य वेळ आहे, गुंतवणुकीची योग्य वेळ आहे असं आपण म्हणू शकतो. ओके. आता ही आपल्यासाठी योग्य वेळ आहे. सो ईटीएफ जे डाऊन झालेले असतात त्यांना खरेदी करायचं असते. ईटीएफ डिक्रीजिंग ऑर्डर मधले शेअर इन्क्रीजिंग ऑर्डर मध्ये शेअर खरेदी करण्याची वेगळी प्रोसेस आहे. सो ही जी शीट आहे, ही शीट आपल्याला इथे ऑटोमॅटिकली अपडेट करून देईल की कुठले ईटीएफ आज डाऊन झालेले आहेत, कुठला ईटीएफ तुम्हाला बाय करायचा आहे. आता याचं नाव आहे एमएचके टेक. एमएचके टेक ईटीएफ. हा ईटीएफ तुम्हाला बाय करायचा आहे. याला वॉचलिस्ट मध्ये ऍड करायचं. वॉचलिस्ट मध्ये नंतर इथे बघितल्यानंतर आपल्या डीमॅट अकाउंट मध्ये लॉग इन करायचं. आता याचं नाव आहे एमएचके टेक. मी तुम्हाला ते तिथे करून दाखवतो. ओके. आता मी माझ्या अकाउंट मध्ये लॉग इन झालो. माझं अकाउंट दिसते? येस ऑर नो? प्लीज. म्हणजे मला कळेल मी जे दाखवत आहे ते दिसत आहे तुम्हाला. प्लीज माझ्याशी बोला. येस कोणीतरी सर, मला सांगा. दिसते.
ओके. सो इथे मी टाईप करतो MAHK. ओके, MAHK टेक टाईप केलं सर्च बार मध्ये आणि त्या ETF ला मी इथं ऍड केलं. तोच आहे का मला चेक करू द्या. जो एक्सेल शीट मध्ये दिसतो MAHK टेक. स्क्रिप्ट बरोबर बघू द्या. ओके, MAHK TECH करंट प्राइस आहे त्याची ₹13.91. ओके, ₹13.91 त्याची करंट प्राइस आहे. चेक करू आपण त्याची, इथे आपल्या शीटवरती त्याची प्राइस चेक करू MAHK टेकची. मी तुम्हाला दाखवतो त्या डेटाची प्राइस आणि आपली प्राइस. हे बघा, हा तो ETF आहे, दिसते का? त्याची प्राइस किती आहे? ₹13.96. या शीट वरती आपल्या दिसते का? येस, मला कोणीतरी चॅट बॉक्स मध्ये सांगा किंवा माझ्याशी एक जण कोणीतरी बोला, ज्यांचा आवाज येऊ शकतो प्रॉपरली. ओके, हो सर. गुड. सो तेरा हो रुपये सर. शहाण्णव पैसे आपल्या शीटवरची प्राइस आहे. आपण त्याची मार्केट प्राइस चेक करू. ओके, ₹13.91. आता हा डेटा थोडासा डिफर होईल, थोडासा मायनर आहे, खूप जास्त फरक नाही आहे. ओके, ₹13.91 आणि 96 किती 40 पैशाचा फरक आहे. जेव्हा मार्केट चालू होते तेव्हा हा डेटा ऑटोमॅटिकली सिंक्रोनाइज होतो. कोणीही पॅनिक होऊ नका, घाबरू नका. ओके, मार्केटच्या आवर्स मध्ये हा डेटा ऑटोमॅटिकली सिंक्रोनाइज होत राहतो. सो खूप जास्त मेजर काही डेव्हिएशन नाही याच्यामध्ये. मार्केट आवर्स मध्ये हा डेटा करेक्ट होऊन येतो. सो प्राइस मध्ये आपला करेक्ट आहे, म्हणजे शीटचा डेटा आणि इथला डेटा मॅच झालेला आहे. नाऊ आता काय करायचं आहे आपल्याला, जेव्हा त्याची जी प्राइस आहे तिथं बघितल्यानंतर या शीटला आपल्याला इथे बाय वरती सिम्पली क्लिक करायचं आहे. ओके, बाय वरती सिम्पली क्लिक करायचं आहे. ओके, आणि लॉंग टर्म वरती क्लिक करायचं आहे. ओके, लॉंग टर्म वरती क्लिक करायचं आहे. ओके, याला इंट्राडे साठी नाही घ्यायचं. कशासाठी बाय करायचं आहे? लॉंग टर्म साठी. ही वर्क ऑर्डर आहे, याला वर्क सॉरी ऑर्डर बुक आहे. वर्क ऑर्डर ही ऑर्डर बुक आहे. ऑर्डर बुक वरती क्लिक करायचं आहे आणि इथे एक्सचेंज सिलेक्ट करायचं आहे NSE. ओके, NSE एक्सचेंज सिलेक्ट करायचं आहे आणि NSE एक्सचेंज सिलेक्ट केल्यानंतर इथे आपल्याला त्याची जी काय प्राइस असेल चालू, त्या प्राइस वरती आपल्याला बाय करायचं आहे. शीट वरची प्राइस बघायची आणि इथली प्राइस बघायची, दोघांमध्ये जास्त डेव्हिएशन येत नाही. ओके, 2-4-5 पैशाचं खूप नॉर्मल आहे ते, 2-4-5 पैशाचा फरक आहे ना, खूप नॉर्मल आहे. सो आपल्याला इथे जी प्राइस आहे या प्राइस नुसार इथे ऑर्डर बुक मध्ये प्राइस टाकायची आहे आणि याला बाय करायचं आहे. ओके, बाय केल्यानंतर याला आपल्याला टार्गेट ठेवायचं आहे कमीत कमी 3%चं. 3% म्हणजे इथे टार्गेटवरती क्लिक करायचं, इथे 3% टाकायचं आहे. ओके, 3% टार्गेट इथे ठेवायचं आहे आणि बायवरती क्लिक करायचं, आपली ऑर्डर जाईल एक्सचेंजला. ओके, इथे लिमिट किंवा मार्केट किंवा SL या तीन पैकी कुठलीही तुम्ही ऑर्डर यूज करू शकता. माझं रिकमेंडेशन आहे ETF साठी की मार्केट ऑर्डरवरती त्याला बाय करून घ्यायचं. लक्षात ठेवा, बाय करायचं फक्त 2:30 वाजताच्या नंतर. 2:30, 2:45, 3, 3:15 पर्यंत, 3:15च्या आधी आणि 2:30च्या नंतर. ओके, तेव्हा याला सर बाय क्वांटिटी करायचं आहे. क्वांटिटी क्वांटिटी, किती येस बोला, बोला क्वांटिटी माझ्याशी. किती ठेवायची तुला? क्वांटिटी तुमच्या रिस्कनुसार, तुमच्या कॅपिटलनुसार तुम्हाला क्वांटिटी ठेवायची आहे. ओके, मी सुरुवातीला सांगितलं. ओके, क्वांटिटी शुड बी ॲज पर कॅपिटल. ओके, तुम्ही नवीन हा मार्केटमध्ये, तुम्ही कमीत कमी मी सांगतो ₹10,000 ते 5 ते 10,000 रुपये कॅपिटल घेऊन काम करायचं आहे. सपोज तुमच्याकडे ₹10,000 कॅपिटल आहे, तर 10,000ला डिवाइड करायचं आपल्याला 3 पार्टमध्ये. ओके, 10,000ला डिवाइड करायचं आहे आपल्याला, एक ₹4,000 पार्ट, एक ₹3,000 आणि एक ₹3,000. ओके, म्हणजे काय होईल, आपल्याला रोज बाय करायचं आहे याला. ओके, सपोज तुम्ही आज एक ETF बाय केला, त्याच्यात ₹4,000 इन्व्हेस्ट झाले, बरोबर. नंतर दुसऱ्या दिवशी कुठला तरी एक ETF आपल्या त्या क्रायटेरियामध्ये आला, त्या क्रायटेरियामध्ये सपोज हा MAHK टेक आला आणि उद्या पण हा सेम त्याच क्रायटेरियामध्ये आला, तोच त्या लिस्टमध्ये, तर त्याला बाय करायचं नाही. ओके, सोडून द्यायचं, त्या दिवशी बाय करायचं नाही. तिसऱ्या दिवशी चेक करायचं, तिसऱ्या दिवशी तिथं जर दुसरा कुठला तरी आला त्याला बाय करायचं, बरोबर. त्याच्यानंतर चौथ्या दिवशी आणखी कुठला तरी आला त्याला बाय करायचं. सो आपला जो पैसा आहे तो रोटेट करत राहायचा. ज्याच्यात प्रॉफिट झालं प्रॉफिट घ्यायचं, पैसे पुन्हा रिइन्व्हेस्ट करायचे, प्रॉफिट झाला पैसा पुन्हा रिइन्व्हेस्ट करत राहायचा. सो असं रोटेशन तुमचं चालू असलं पाहिजे. सुरुवातीला कमी कॅपिटलवरती काम करा, समजून घ्या. ज्यांना शंका वाटते, भीती वाटते, त्यांनी फक्त पेपर ट्रेड करा. पेपर ट्रेड म्हणजे काय? बाय करू नका, फक्त नोटबुक मध्ये लिहत राहा की बाय केल्यानंतर त्याची प्राइस किती दिवसात वाढलेली आहे.
त्याच्यात लॉस होतो की प्रॉफिट होतो. लॉस होण्याची याच्यात प्रोबॅबिलिटी फार कमी आहे. लॉस होत नाही, याच्यात स्टॉप लॉस लावायचा नाही आहे. ओके, याच्यात स्टॉप लॉस नाही, ईटीएफ मध्ये स्टॉप लॉस नाही. स्विंग ट्रेडिंगचा कॉन्सेप्ट आपण युज करतोय, याच्यात स्टॉप लॉस नाही युज करायचा आपल्याला. ईटीएफच्या प्राइजेस डाऊन जरी झाल्या, त्याची प्राइस कमी जरी झाली, त्याची प्राइस वर येणंच आहे. त्याची प्राइस वर येईल, आज येईल, उद्या येईल, परवा येईल. आठवड्याभरात त्याच्या प्राइस जे आहे ते रिकवर होतात, मेकअप होऊन जातात पाहिजे. सो कुठलं सेक्टर जे आहे ते परमनंटली डाऊन नसते, कुठलं सेक्टर. ओके, मार्केटमध्ये जो फॉल येतो तो टेम्पररी असतो. ओके, मार्केटमध्ये जो फॉल येतो कुठल्याही सेगमेंटमध्ये, कुठल्याही कंपनी, तो टेम्पररी असतो. त्यामुळे घाबरून जाण्याची गरज नसते. ज्यांना चांगल्या प्रकारे मार्केट माहिती आहे, ज्यांना अभ्यास आहे मार्केटचा, त्यांना माहिती आहे की कुठं रिस्क घ्यायची असते, कुठं बाहेर पडायचं असते, कुठं थांबायचं असते. सो घाबरायचं नाही. ओके, चालेल. काही क्वेश्चन असेल तर विचारा, काही क्युरी असेल तर सर, विचारा. आपण तिथं 3% हम्म. टार्गेट लावलं, म्हणजे आपण हम्म. ईटीएफ आपल्याला टाइम पिरियड किती असेल? 3% झाल्यानंतर तो ऑटोमॅटिक सेल होईल का? नाही, तुम्हाला मॅन्युअली सेल करायचं आहे त्याला. ओके, ईटीएफ ला सेल करायचं आहे मॅन्युअली. म्हणजे आपण 3% आपल्याला बेनिफिट झाल्यावर आपण तो काढू शकतो. येस, येस, त्याला सेल करायचं 3%. मिनिमम 3% आपण धरूया. येस, 2.5-3% प्रॉफिट घेऊन चालायचं आपल्याला. ओके, आणि समजा जर आपल्याला जास्तीत जास्त तो किती टाइम पिरियड मध्ये आपण त्याला ठेवलं मी पाहिजे? सांगतोय 3% परत. टाइमचा नाही, टाइम नाही, 3%. दुसऱ्या दिवशी हो, तिसऱ्या दिवशी हो, आठवड्याभरात हो. ओके, 3% भरपूर झाले. महिन्यात जरी झालं तरी भरपूर झाले, कारण की महिन्याचे 3% जरी तुम्ही प्रॉफिट घेतलं तर 32-36% तुम्ही प्रॉफिट घेतात वर्षाला, जे की तुमच्या बँक एफडी पेक्षा जास्त आहे. सुरुवातीला शेअर मार्केटमध्ये येताना आपला माइंडसेट काय पाहिजे, की मला बँकेपेक्षा जास्त पैसे कमवायचे. बँकेपेक्षा म्हणजे बँकेपेक्षा नाही, बँकेत जर मी पैसे टाकले तर त्याच्यापेक्षा जास्त मला रिटर्न मिळाला पाहिजे. सो इथे आपले ओके. एक्सपेक्टेशन एवढे पाहिजे. ओके, सो पण 3%. सर, आपण जे इयरली बेसवर बघितलं आहे की हा, इयरली बेसवर त्याचे प्रॉफिट जास्त दिसतात आहे, मग 3% व्हायला किती वेळ लागू शकतो का काय? काय म्हणतोय की मॅक्झिमम महिन्याचा हॉरिझॉन एका महिन्यात होते तुम्हाला मॅम. ओके, आता ओके. सिम्पली आपल्याला त्याच्यात किती रिटर्न झालेले आहेत, किती रिटर्न दिसत आहेत त्याच्यामध्ये, आपल्याला याची आपण एमएचके टेकचे पण रिटर्न बघू. आयटी सेक्टर आहे हे, याचे रिटर्न आयटी सेक्टरचे कमी असतील. आयटी सेक्टरने यावर्षी परफॉर्म केलेलं नाही. ओके, आयटी सेक्टरचे रिटर्न नाही. आयटी सेक्टरनं यावर्षी बिलकुल परफॉर्म केलं नाही. सो याचा अर्थ नाही की आयटी मध्ये काही प्रॉब्लेम आहे. ओके, आयटी सेक्टरचा कोविड नंतर जो आहे तो एक हे चालू झालेला आहे. डाऊन ट्रेंड थोडा चालू होता आयटी सेक्टरमध्ये कोविड नंतर. ओके, त्याच्यात हे आले, एआय आलेलं आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आले. सो आयटी कंपन्या जे आहेत ते एआय कडे जात आहेत. सो पॅनिक व्हायची गरज नाही. जे बाकीचे जे ईटीएफ आहेत या लिस्ट मधले जे चांगले आहेत, ते ज्यांनी परफॉर्म केलेलं आहे ती लिस्ट अपडेट करून मी तुम्हाला देणार आहो. हा व्हिडिओ मी युट्यूब वरती अपलोड करणार आहो. यासोबत व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये ही शीट मी अपलोड करणार आहो. ओके, सो तुम्हाला व्हिडिओवरती चांगले कमेंट्स द्यायचे आहेत जो व्हिडिओ येईल त्याच्यामध्ये. ओके, सो व्हिडिओचा ऍक्सेस जो आहे तो सर्वांना फ्री राहील. ओके, आमचं चॅनल आहे त्याच्यावरती तुम्ही एंटर करून हे व्हिडिओ बघू शकता. आता एक मी छोटासा 2 मिनिटाचा एक सेल करतो म्हणजे काय, आमचा एक कोर्स आहे शेअर मार्केटचा. हे कॉन्सेप्ट आहेत, हे मी माझ्या पद्धत जे बेस्ट आहे ते तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला. असे खूप सारे कॉन्सेप्ट आहेत शेअर मार्केटमध्ये काम करण्याचे, की जिथून तुम्ही कन्सिस्टंट इन्कम घेऊ शकता. ओके, अशा प्रकारचे जे ईटीएफ आहेत, ईटीएफ मध्ये ईटीएफ तुम्ही तुम्हाला दिलेलं ईटीएफचं पॅकेज दिलेलं आहे. ईटीएफ मध्ये हे तुम्ही शेअर्स मध्ये पण करू शकता, कमोडिटी मध्ये पण करू शकता. अशाच प्रकारे काम. नंतर तुम्ही इंट्राडे पण करू शकता, स्विंग ट्रेडिंग पण करू शकता आणि इन्व्हेस्टमेंट पण करू शकता, ज्याला डॉलर कॉस्ट ॲव्हरेजिंगचा कॉन्सेप्ट आहे. सो खूप साऱ्या प्रकारच्या स्ट्रॅटेजीज मार्केटमध्ये आहेत, जे की खूप चांगले इन्कम सोर्स तुमचं बनवू शकतात. शेअर मार्केट आम्ही एकदम बेसिक लेवल पासून शिकवतो, जे एकदम झिरो लेवल पासून, ज्यांना काहीच नॉलेज नाही शेअर मार्केट काय आहे, त्या लेवल पासून आम्ही शिकवतो. आमची नवीन बॅच 2 जुलै पासून चालू होत आहे, जे की तुम्हाला त्याच्याबद्दल माहिती ऑलरेडी मिळालेली असेल. सो तुम्ही जर इंटरेस्टेड असाल जॉईन करण्यासाठी तर नक्की जॉईन करा आणि एक तुमची नवीन जर्नी चालू करा. खूप इंटरेस्टिंग आहे शेअर मार्केट. जर अजूनही तुम्ही शेअर मार्केटमध्ये नाही आहात तर तुमचा लॉस तुम्ही करत आहात. कसा लॉस करत आहात? तुमचे पैसे तुम्ही एफडी मध्ये टाकत आहे, बँकेमध्ये टाकत, तुमच्या पैशांना तिथं काही व्हॅल्यू नाही मिळत आहे. ओके, आणि आज तुमचा एक सेकंड इन्कम सोर्स असला पाहिजे. सिंगम इन्कम वरती कधीच डिपेंड राहायचं नाही आयुष्यामध्ये. बरोबर? येस, गुड. सो क्लास आहे सर्व ऑनलाईन आहे. आता जसं मी तुमच्यासोबत बोलत आहो
तसाच क्लास होईल, आपला झूम वरती क्लास होईल. ही जी बॅच आहे ती रात्रीचा टायमिंग राहणार, त्याचा रात्री 9:15 ते 10:15 टायमिंग असणार आहे. ओके. स्टुडंट पैकी कोणी आहे का क्लासला? आता सध्या अटेंड करत आहे का स्टुडंट पैकी? हो सर, मी हो आहे. सर. हो सर. गुड. येस, नीलम मॅडम. नीलम मॅडम आहे त्या मॅम आर्मी मध्ये होत्या. आर्मी सीआयएसएफ की आर्मी मॅम? आर्मी मध्ये होत्या त्या CRPF सर. मॅडम. सीआरपीएफ मध्ये होत्या मॅम. सीआरपीएफ मधून रिटायर झाल्या. त्यांचा गोव्याच्या आहेत आय थिंक मॅम. गोव्याला त्यांचा बिझनेस आहे बुटीकचा. आणि त्यांनी 2 महिने आधी क्लास केला आमच्यासोबत. आज मॅडम एक कन्सिस्टंट इन्कम जनरेट करत आहेत. मॅडम तुम्ही प्लीज थोडक्यात सांगाल का तुमच्याबद्दल, सो सर्वांना समजेल की तुम्ही कसे, कुठल्या लेवल पासून कुठल्या लेवल पर्यंत आलेले आहेत, आणि तुमची इन्कम पण सांगा, कसे तुम्ही इन्कम घेता, प्रॉफिट घेत आहात. नमस्कार, मी नीलम राजेश गवस, गोव्यात राहते. खरं तर मी सांगू की मी 12 मार्चला क्लास अटेंड केलाय सरांचा इक्विटीचा, आणि जवळजवळ 3 महिने झाले. पण मागच्या म्हणजे परवाच्या दिवशी त्या 2 दिवसात मी रिलायन्स या शेअरवर जवळजवळ 25,000 रुपये कमवले. रिलायन्स मध्ये? दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्या अगोदर मी जे प्रॉफिट घेतच होते, त्या प्रॉफिटवर मी टॅब खरेदी केला. गुड. त्या हो, टॅबचा आपण फोटो पाठवला तुम्ही ग्रुपमध्ये. गुड. हो सर, अतिशयोक्ती म्हणतील स्टुडंट म्हणजे जे आता आहेत वेबिनार मध्ये, ते अतिशयोक्ती म्हणतील. पण म्हणतात ना की पैशाचं झाड लावावं लागेल पैसा कमवायला. बरोबर आहे, बरोबर आहे. ते झाड मला सरांनी लावून दिलेलं आहे, आणि मी ते रोज हलवून पैसा काढते. थँक्यू. तुमची दुसरी मेहनत गोष्ट, आहे, तुमचे एफर्ट्स आहे त्याच्यामध्ये सर्व. ओके. जे काही तुम्ही करत आहात, मी शिकवतो तर सर्वांना आम्ही, पण जे काही करायचं आहे, जे काही तुमची लर्निंग प्रोसेस आहे, जे काही तुम्हाला घ्यायचं आहे, त्याच्यावर तुम्ही काम करता, जे घेताय त्याच्यानंतर त्याची मेहनत तुमची आहे इक्वली. बोला मॅडम. दुसरी गोष्ट म्हणजे सर, जे 12 मार्चला मी क्लास अटेंड केला त्याच्या अगोदर वेबिनार झालेलं असंच, हेच वेबिनार संडेला. येस आमच्या मॅडम. इकडे मार्केट असतं, तरी पण मी बरोबर. मशीनवर काम करत करत तुमचं वेबिनार अटेंड केलं. त्या दिवशी मी तुम्हाला आजही. हा हा, तुम्हाला बरोबर. त्या दिवशी मी एक प्रश्न विचारलेला सर, की शेअर मार्केटमध्ये तुम्ही म्हणता पैसा खूप आहे, खूप पैसा आहे, तर तुम्ही क्लास का घेता? ओके. हा, बरोबर आहे. हा हा प्रश्न मी तुम्हाला विचारलेला, आणि डीपली विचारलेला. बरोबर आहे. पण सर, पैसे कमवणंच हा उद्देश नाही सर तुमचा. एक एक माणूस तुम्ही घडवतायत, माझ्यासारखी माणसं तुम्ही घडवतायत, आणि पैशाची झाडं लावून देतायत. ओके, गुड. आता हा क्वेश्चन आहे, हा कदाचित आणखी काही मेंबरच्या मनात असू शकतो की सर तुम्ही क्लास का घेता. ओके. सो आय हॅव मल्टिपल इन्कम सोर्सेस. मला पैसे एक इन्कम सोर्स वरती मी डिपेंड नाही आहो. मी बेसिकली सिव्हिल इंजिनियर आहो, आणि मी L&T, लार्सन अँड ट्युब्रो, भारतातली सर्वात मोठी कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये मॅनेजर होतो. मॉट मॅकडॉनल्ड इंजिनिअरिंग कन्सल्टन्सी, तुम्ही गुगलवरती सर्च करू शकता. ती वर्ल्डची टॉप 3rd इंजिनिअरिंग कन्सल्टन्सी आहे जगातली. ऑइल, गॅस, पेट्रोकेमिकल सेक्टरमध्ये मी इन्स्पेक्टर होतो, म्हणजे इन्स्पेक्शन व्हायचं. माझे क्लायंट्स होते इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम, केस्ट्रॉल ऑइल, अशा कंपन्यांसाठी मी कन्सल्टन्सी करायचो. ओके. L&T मध्ये मी मॅनेजर होतो, पण माझं मन तिथं लागत नव्हतं, मला नव्हतं पटत जॉब करणं. ओके. मी 2012 मध्ये मार्केटमध्ये आलो. 2007 पासून जॉब करत होतो. तो 2012 ते 2018 पर्यंत मी मार्केटमध्ये खूप स्ट्रगल केलं, शिकलो, समजलो. नंतर माझं मार्केटचं जे इन्कम आहे ते माझ्या पगाराच्या वर गेलं. पगाराच्या वर म्हणजे मार्केटमधून एवढे पैसे मी कमवायला लागलो की माझ्या पगाराच्या वर आले पैसे. मी तेव्हा ठरवलं की आता जॉब सोडायचा आहे. मी त्याच्यानंतर जॉब सोडला, आणि मला जॉबमध्ये काम करायची खूप वेळ सवय होती. 12-13 तास प्रायव्हेटमध्ये वर्किंग असते. त्यानंतर मला फ्रेंड्स, रिलेटिव्ह, नातेवाईक जे हितचिंतक होते त्यांनीच थोडंसं मोटिवेट केलं की क्लासेस घे, आम्हाला जसं सांगतो तसं त्यांना पण सांग. मी क्लासेस स्टार्ट केले, आणि माझे दुसरं इन्कम सोर्स मी जनरेट केलं. सो माझं नॉलेज आहे, मी त्याला मॉनिटाईज केलेलं आहे. सो आणि याच्यात लोकांचा फायदा पण होत आहे. ओके. सो आपल्यामुळे जर कोणाचा फायदा होत आहे, दॅट्स वेल अँड गुड. सो हे रिझन आहे. ओके. माझे मल्टिपल इन्कम सोर्सेस आहेत. मी इंजिनियर आहे ऑब्व्हियसली, त्याच्यात मी जे 15 वर्षे दिलेले आहेत इंजिनिअरिंगमध्ये, मी ते पण नॉलेज मोटिवेट केलं. मी लोकांना घराचा सल्ला देतो, कन्स्ट्रक्शनचे रिलेटेड ऍडवाइस करतो की तुम्हाला जर घर बांधायचं असेल तर काय काय गोष्टीची काळजी घ्यायची आहे. तुम्ही जर बिल्डर करून घर विकत घेतात तर तुम्हाला कुठल्या गोष्टीची काळजी घ्यायची आहे. बिल्डर फक्त तुम्हाला घरातला कलर दाखवतो, घरातली टाईल दाखवतो, घरातले नळ दाखवतो,
आतमध्ये त्याने काय बांधलेलं आहे हे कुठलाच बिल्डर तुम्हाला दाखवत नाही. सो मी ते काम करतो, त्यांचं स्ट्रक्चर कसं आहे. सो मल्टिपल इन्कम सोर्स आयुष्यात कधीही असले पाहिजेत. ओके, सो तुमच्याकडे जे नॉलेज आहे त्याला तुम्ही मॉनिटाईज करू शकता. ओके, सर सो थँक्यू अजून मॅम, तुम्ही तुमची अचिव्हमेंट सर सांगितली. येस, बोला. अजून एक एक्झाम्पल सांगते सर, येस मॅम. की आम्ही एक असोसिएट आहे, त्यामध्ये पैसे टाकलेत, ते आम्हाला 2.55% व्याज देतात महिन्याला. तर गुड. जे शेअर मार्केट बद्दल मला काहीही माहित नव्हतं, अगदी शून्य सुद्धा माहित नव्हतं शेअर मार्केटचा. मग गुड. हे असोसिएट पैसे कशातून काढतं, तर शेअर मार्केट मधून काढतं. मग हे शेअर सगळं मार्केट शेअर मी मार्केट. का नाही शिकू शकत, करेक्ट, ह्या करेक्ट, करेक्ट. उद्देशाने मी असोसिएट म्हणजे फेसबुकला म्युच्युअल सर्च फंड. मारलं. हा, 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 हा. गुड, फेसबुकला मी सर्च नाही सर, असोसिएट म्हणजे असं प्रायव्हेट लोक घेतात ना, त्याच्यामध्ये. मग गुड. ओके. मी फेसबुकला सर्च मारलं. सर्च मारता मारता देवाच्या कृपेने सर मला तुमचाच क्लास भेटला. बाकी भेटत होते बडे बडे नावं मोठी मोठी हे, पण हा क्लास भेटला मला. मराठी जरा म्हटलं आपले मराठी आहेत, आपल्याला येस. कुठे चांगल्या लाईनला नेतील, म्हणून मी ते क्लासला रिक्वेस्ट टाकली. दुसरी गोष्ट म्हणजे एक 8-10 दिवसापूर्वी त्या असोसिएटचं सेमिनार झालं, तिथे मला करायची म्हणजे इच्छा होती. पण मिस्टरांनी सगळं कॅल्क्युलेशन केलं, तिथे आम्ही अजून 10 लाख लावणार होतो. ओके, मग ओके. मिस्टरांनी सगळं कॅल्क्युलेशन केलं, बोला तू जर 8 दिवसात पर्सेंट सोडी 2 दिवसात पण 3% तू काढशील, बरोबर, तर मला तू दाखव की बाबा तू काढतेस. मग मी ते बरोबर. असोसिएट मध्ये पैसे नाही लावणार, मी तू असोसिएट मध्ये लावणार. ओके, गुड. हा, तर छान. मग मी त्यांना आता ह्या 2 दिवसातच 5% काढून दाखवले, 2दा तुम्ही हो, दिलेल्या गुड. स्ट्रॅटेजीने चालून. मग ओके, त्यांनी व्हेरी गुड. माझ्याकरता 6 लाख रुपये गुंतवले आणि मी त्यांना सांगितलं मी तुम्हाला 3% देईन गुड. चांगलं मॅम, महिन्याला. अभिनंदन तुमचं, दुस कॉंग्रॅच्युलेशन. हा, दुसरी रिक्स गोष्ट मेंटेन सर मी तुम्हाला ठेवायची, किती रिक्स घेऊन काम करायचं आहे, पूर्ण पैसे नाही हो टाकायचे. शिकलो त्याच्याच प्रमाणे काम करायचं आहे सर्व तुम्हाला. हो बोला. सर. आणि दुसरी गोष्ट सर, मी तुम्हाला सांगितलेलं बघा, मी घर बांधते, मला घराला पैसे काढायचे आहेत. ओ गुड. घराचे सो पैसे मला पूर्ण शेअर शेअर मार्केट मधून मार्केटमध्ये काढायचे तो असून असे टार्गेट म्हणजे खूप सारे अभ्यास. स्वप्न आहेत, खूप सारे स्टुडंट्स आहेत की ज्यांचे जे एम्स आहेत ते कम्प्लीट होत आहेत स्टॉक मार्केटमुळे. आमचं एक माध्यम आहे फक्त की लोकांना राईट ऑपॉर्च्युनिटी आणि राईट एज्युकेशन मिळालं पाहिजेत म्हणून. तर सर्वांना आता ज्या गोष्टी, मला हे शिक्षण मिळालं नव्हतं, मी गुजरातला जॉब करत होतो, तिथं गुजराती लोक खूप जास्त आहेत, त्या लोकांमध्ये राहून मी शिकलो. नंतर रिअलाइज झालं की अरे आपण तर खूप मागे, आपले लोक तर खूप मागे आहेत त्याच्यामध्ये, माहिती नाही, याच्याबद्दल चुकीचा प्रचार झालेला आहे. सो जे देण्याचा प्रयत्न आहे ते बेस्ट देण्याचा प्रयत्न करतो. लक्षात घ्या की शेअर मार्केटमध्ये जे स्टुडंट कमावतात ना, मी सर्व स्टुडंट्सला नेहमी सांगत होतो, तुम्ही जर पैसे कमावता शेअर मार्केटमधून तर जगात सर्वात जास्त जर आनंद होईल तर तो मला होईल. कारण की माझ्या शिकवण्यानुसार कोणीतरी जर पैसे कमावत आहे तर माझ्यापेक्षा कोणाला आनंद होईल जास्त? तुमच्या पॅरेंट्सला होईल, घरच्यांना होईल, त्याच्यानंतर मला जास्त होईल. सो माझी रिक्वेस्ट आहे, तुम्ही शेअर मार्केट शिका आणि पैसे कमवा. न शिकता शेअर मार्केटमध्ये बिलकुल जाऊ नका, खूप मोठं नुकसान होऊ शकते. आता जे तुम्ही जॉब करता, बिझनेस करत आहात, ते करण्यासाठी तुम्हाला पैसे मिळत आहेत आणि ते पैसे मिळण्यासाठी तुम्ही शिक्षण घेतलेलं आहे. तुम्हाला जे जॉब मिळालेला आहे तो बिना शिक्षणाचा मिळालेला नाही, लक्षात घ्या. सो इथून जर पैसे कमायचे असतील तर तुम्हाला इथे पण शिक्षण घ्यावं लागेल. ओके, तुम्ही तुम्ही ठरवा की मला पगार मिळत आहे तर मी शिक्षण घेतलं आहे त्यामुळे पगार मिळत आहे. आपला चेहरा बघून कोणी आपल्याला जॉब देत नाही, पगार देत नाही. आपल्या एज्युकेशन वरती देते, आपल्या नॉलेज वरती देते. तो नॉलेज घ्या. मी एक लिंक शेअर केलेली आहे सर्वांना, ओके, चॅट बॉक्समध्ये. ती आमची गुगलची लिंक आहे. सो वेबिनार तुम्हाला कसा वाटला, प्लीज आमच्या या लिंकवरती तुम्ही कमेंट आहे, ती गुगलची लिंक आहे. गुगलवरती कमेंट्स द्या, रिव्ह्यू द्या आजच्या वेबिनार विषयी. आणि ज्यांना क्लासेस जॉईन करायचे आहे, मी माझा नंबर इथं शेअर करतो. बॅच चालू होणार आहे आणि तुम्ही पटापट पटापट आमच्याशी कॉन्टॅक्ट करा आणि बॅच जॉईन करा. क्लासची फी 5,500 रुपये आहे. आणि जे वेबिनार ज्यांनी पूर्ण वेबिनार अटेंड केला आहे त्यांच्यासाठी डिस्काउंट आहे 500 रुपीजचा. त्यांच्यासाठी फी 5,000 रुपये आहे. ओके, सो मला जेव्हा तुम्ही मेसेज कराल तर मेसेजमध्ये टाकायचं की आम्ही वेबिनार अटेंड केलेला आहे. सो मला कळेल की तुम्ही वेबिनार अटेंड केलेला आहे म्हणून. कारण की हे ज्यांनी वेबिनार अटेंड केलेला आहे त्यांना तर कळणार नाही. ओके, सो तुम्ही मेसेज करायचा की आम्ही वेबिनार अटेंड केलेला आहे, तो तुमच्यासाठी 5,000 रुपये फी आहे. काहीही कन्फ्युजन असलं, कोर्स विषयी काही माहिती हवी असली, सिलेबस हवा असला तर तुम्ही नक्की इथे पाठवा आणि गुगलवरती कमेंट करा. तुमचं डिस्काउंट आम्ही करून देऊ. ओके, लिंक आली का सांगा. काही क्वेरी असतील तुमच्या तर तुम्ही विचारा. कोर्स विषयी काही क्वेरी असेल, काहीही क्वेश्चन असेल तर तुम्ही विचारू शकता, माझ्याशी बोलू शकता. तुमच्या मला काही क्वेश्चन असू द्या, विचारा मला.